मी हुमरे बाप्पू साहेब, आपलं दैनिक संघर्ष होता लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील गडी या ठिकाणी आहोत। गडी या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे समर्थक अतिशय आतिषबाजी करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी हिरापूरचे उपसरपंच अमजदभाई पठाण आहेत, हे विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत। काय सांगाल आज विजयराजे पंडित विषयी? राजे आमचे दैवत आहे, राजेसाठी आम्ही सदैव संघ आहेत आम्ही त्यांचे। तर आता विजयराजे पंडित 11व्या फेरीमध्ये जवळपास 22,000ची लीड आहे त्यांना, या लीड विषयी काय सांगाल आपण? लीड ही इमानदारीची लीड आहे। राजाला मनातून सर्वांनी या ठिकाणी आपण पाहत आहोत, या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे एक समर्थक खरात आहेत। काय सांगाल विजयराजे पंडित आता विजयकडे वाटचाल होत आहे आपली? आमचा विजय हा निश्चित होता, त्यामुळं आम्हाला आज फार आनंद वाटतोय की राजे बहुमताने आज गेवरा विधानसभामधून निवडून आल्याबद्दल, आणि त्यांची लीड ही 25-30 हजाराच्या पुढे राहील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तुम्ही काय बोलणार विजयराजे विषयी? एकच राजे विजयराजे पंडित साहेबांचा बोला। गाव सांगा, आपलं गाव सांगा अगोदर। बेलगाव। बर काय नाव आहे आपलं? विजय उमाजी माळी। बर काय सांगाल विजयराजे पंडित आता विजयकडे वाटचाल झाली त्यांची सुरू? चांगलं झालं ना, 25 वर्षाचा त्रास जे होता समजा चांगला, ते चांगला व्यवस्थित झाला। लय तरसले होते, आनंद झाला। आनंद मी आहेर वायगाव या ग्रामीण भागातला आहे आणि मी राजेचा हा सच्चा मावळा आहे आणि हा गुलाल या अक्षरशः आम्ही गेल्या 5 वर्षाला ह्या काही मतांनी आम्हाला एक खंत होती कार्यकर्त्याला राजेसाठी, आज ही खंत पूर्ण आम्ही भरून काढलेली आहे आणि राजाला हा या सगळ्या कार्यकर्त्यांनी एका मोठीने मतदान करून हे गुलाल त्यांच्या माथी लागला आहे, तरी त्यांना पुढे या 5 वर्षात राज्यमंत्री हा दर्जा भेटावा ही आमची अपेक्षा आहे आणि राजे हे राजेच आहेत। तर आपण या ठिकाणी पाहत आहोत, प्रत्यक्षात पाहत आहोत, या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे समर्थक अत्यंत जल्लोष साजरा करताना आपण पाहत आहोत। या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक या ठिकाणी रवी शिर्के आहेत। काय सांगाल विजयराजे पंडित आता विजयकडे वाटचाल सुरू आहे त्यांची, काय सांगाल आपण याविषयी? विजयराजे पंडितांनी मागील 15 वर्षापासून जनसेवा केली, सत्तेत नसताना जनसेवा केली, लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळे आज त्यांचा विजय हा मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण झालेला आहे, ह्याचा आम्हाला पूर्ण आनंद आहे। किती हजाराची लीड राहू शकते विजयराजे पंडितांना? 35,000च्या लीडने विजयराजे पंडित आमदार होतील। काय सांगाल आपण? खरं तर हा जो आजचा विजय आहे हा गेवराई तालुक्यातील सर्वसामान्य मायबाप जनतेचा विजय आहे, कारण की शिवछत्र परिवाराने कुठलीही सत्ता नसताना इमाने इतबारी लोकांची सेवा आजपर्यंत केलेली आहे। त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांची जी अपेक्षा विजयराजे पंडित यांच्यावरती होती की गेल्या 15 वर्षापासून हा शिवछत्र परिवार इमाने इतबारी लोकांच्या दुःखामध्ये सुखामध्ये सामील होत होता आणि त्या गोष्टीचं फळ नक्कीच माझ्या गेवराई तालुक्यातील जनतेने दिलेलं आहे आणि हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे। या ठिकाणी गडी गावचे ग्रामपंचायतचे सरपंच विष्णुपंत घोंगडे आहेत। काय सांगाल आता विजयराजे पंडित हे खूप मोठे असे विजयाकडे वाटचाल सुरू आहे, कार्यकर्त्यामध्ये मोठा जल्लोष दिसतोय, काय सांगाल याविषयी? जी अपेक्षा त्या ठिकाणी गेवराई तालुक्यातील जनतेला होती तीच त्या ठिकाणी होताना दिसत आहे, कारण की हा शिवछत्र परिवार गेल्या 5 वर्षापासून या लोकांच्या सानिध्यामध्ये होता, लोकांच्या सुखदुःखामध्ये होता, लोकांचे कोणतेही अडीअडचणीचे कामं असतील त्याच्यामध्ये हे सहकार्य करत होते आणि हेच त्या ठिकाणी अपेक्षा घेऊन लोकांनी मतदान केलेलं होतं। कोणत्याही जातीपातीच्या बळी त्या ठिकाणी लोक ठरलेले नाहीत आणि जी सर्वांना आता आजपर्यंत जी अपेक्षा होती तीच त्या ठिकाणी लोकांनी मतदान पेटीतून दाखविलेली आहे आणि त्याच्यामुळे जे लोक म्हणत होते असं होणार आहे तसं होणार आहे, परंतु लोकांनी इमानेद्वारे जे अमरशे पंडित साहेब आणि विजयराजे पंडित साहेब जे गेवराई तालुक्यामध्ये काम केलं त्या कामाच्या जोरावरती आज त्या ठिकाणी विजय संपादित होत आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण पाहत आहोत विजयराजे पंडित यांचे समर्थक
अत्यंत आतिषबाजी करताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी अनेक या ठिकाणी आपण पाहत आहोत ग्रामीण भागातील कार्यकर्ते, विजयराजे पंडित यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. काय नाव आहे आपलं? माझं नाव शरद आसाराम बाराते, राहणार कुठले? कोळगाव. बरं बरं बरं. काय सांगाल विजयराजे पंडित यांच्या आता विजयाकडे वाटचाल सुरू आहे, काय सांगाल याविषयी? आम्ही आता येणारच आहेत विजय जवळजवळ विजयराजे 30,000 येणार आहेत. बरं, बरं. तर आम्ही आता सध्या जल्लोष करतो तिथे. हो, कोळगाव मधून किती लीड राहू शकते? कोळगावमधून 200 मताची लीड राहू शकते. बरं बरं बरं. काय चाललंय आपलं? काही नाही. कितीची लीड राहील विजयराजे पंडित यांना? विजयराजे सध्याला तर लीडवर आहेतच आणि राहणार बी आहेतच. कितीची लीड राहील अंदाज? शेवटपर्यंत 50,000ची लीड राहील. बरं बरं बरं. ओके, धन्यवाद. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत. बोला बोला बोला, नाव सांगाल? किशोर पन्नालाल पारक, राहणार कुठले? राहणार कोळगाव. बरं बरं. काय सांगाल विजयराजे पंडित आता विजयाकडे वाटचाल आहे त्यांची? त्यांची वाटचाल म्हणजे विजय होणार आहे विजयराजे. बरं. कितीची लीड राहू शकते? त्यांना 30,000 लीड राहणार बरं राजाला. बरं. कोण आहे त्यांच्या विरोधात, कोण आहे राहणार आहे? बदामराव पंडित म्हणजे त्यांच्या काय सांगाल? विजयराजे पंडित 50,000च्या फरकाने निवडून येतील बरं, बरं. आणि सरकार त्यांच्याहून ते मंत्री होतील. बरं, बरं. आम्ही याचे कोळगावकडच्या वतीने सगळ्याच्या वतीने बरं. असं सांगतो मी. हा, होईल. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत आणि मोठा उत्साह कार्यकर्त्यामध्ये दिसत आहे. आपण काही त्यांचे जे हितचिंतक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण काही बातचीत करणार आहोत. या ठिकाणी सचिन कुठे गेला? घ्या लांबून घ्या सर. अरे या ठिकाणी तलवाडा गावचे उपसरपंच आहेत अब्दुल सौदागर, ते भैयासाहेब यांचे कट्टर समर्थक आहेत. काय चाललंय आपल्यात आता तलवाडा सर्कलमध्ये, कशा प्रकारे विजयराजांना लीड आहे? तलवाडा सर्कलमध्ये विजयराजेला 3,000 मताची लीड आहे आणि प्रॉपर ग्रामपंचायतच्या जे हद आहे त्याच्यात राजेला 1300ची लीड आहे. जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिलेला आहे. जनता नेहमी विकास करणाऱ्याच्या बाजूने राहिलेली आहे आणि आता राजेच्या विकास दृष्टिकोन बघून जनतेने राजेच्या बाजूने कौल दिलेला आहे. सामान्य जे जनता आहे ते राजेच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळं आत्ता जे सामान्य जनतेने कौल राजेच्या बाजूने दिले, राजे आमदार निश्चित झालेलेच आहे. त्याच्यामुळं सामान्य जनतेचे आभार मानतो आणि जे सत्तेच्या बाजूने सामान्य जनता उभं राहिलेली आहे त्याच्यामुळं सामान्य जनतेने सामान्यचे जे गोरगरिबाचे कैवारी राजे भैयासाहेब यांच्या बाजूने कौल दिलेले आहे. राजेचा विजय आता जवळपास निश्चित झालेला आहे. राजे आमदारच झालेले 100%. त्या ठिकाणी तलवाडाचे रहिवासी आहेत आणि ते लहुजी वस्ता साळू यांचे जिल्हा अध्यक्ष आहेत दादा रोकडे. काय सांगाल आता विजयराजे पंडित आता विजयीकडे वाटचाल सुरू आहे त्यांची? आता निश्चितच जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल विकासाच्या माध्यमातून विजयसिंह पंडित यांना दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात नक्की शिवछत्र परिवार हा गेवराई तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एवढंच बोलतो. तर आपण पाहत आहोत विजयराजे पंडित यांचे समर्थक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये उत्साह साजरा करत आहेत. काय बोलणार आहेत आपण विजयराजे पंडित यांची? विजयराजे पंडित 31,000च्या पुढं निवडून येणार आहेत. कोणतं गाव आपलं? चव्हाणवाडी तलवाड्याचं. बरं बरं. लीड राहील का विजयराजांना तिथून तलवाड्यामध्ये? 100% जवळपास आमच्या इथं 880 मतदान झाले, त्याच्यापैकी 600 मतदान विजयराजे पंडितला होणार आहे. तर पाहतात आपण प्रत्येक समर्थकामध्ये आनंद आहे, उत्साह आहे आणि गावामधून प्रत्येकाचे लीड दिलेले असे चर्चा आहे. काय नाव आहे आपलं? मी शेख इब्राहिम, भाजपचा तालुका उपाध्यक्ष आहे. जवळपास विजयराजे पंडित हे 23 ते 27,000 निवडून आलेले आहेत. याचा विजय निश्चित आहे. प्रत्येक गावातून प्रत्येक बूथमध्ये लीड आहे. सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलेले आहे आणि BJPने याच्यामध्ये सक्रियची भूमिका निभावून जास्तीत जास्त मतदान पाडून दिलेलं आहे आणि विजय निश्चित झालेला आहे आज. तर आपण पाहत आहोत या ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने विजयराजे पंडित असतील, अमरसिंह भैया पंडित असतील, रणवीर काका पंडित असतील, पृथ्वीराज पंडित असतील, यांचे चाहते या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आनंद साजरा करताना आपण पाहत आहोत. या ठिकाणचं वातावरण अत्यंत असं जल्लोषमय झालेलं आहे आणि विजयराजे पंडित यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतलेली आहे. आता कमीत कमी 13-14वी फेरी झालेली आहे. या ठिकाणी मोठा उत्साह कार्यकर्त्यामध्ये दिसत आहे.
या ठिकाणी कोळगावचे सरपंच राजेंद्र कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. ते अमरशिव पंडित यांचे समर्थक आहेत, विजयराजे पंडित यांचे ते समर्थक आहेत. बघूया त्यांचं काय मत आहे. विजयराजे पंडित आता विजयकडे वाटचाल सुरू झालेली आहे, काय सांगणार याविषयी आपण? अत्यंत चांगल्या पद्धतीने विकासाचे 5 वर्ष काम केल्यामुळं, सातत्याने समाजात राहिल्यामुळं हा फार मोठा सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेने टाकलेला फार मोठा विश्वास आहे हा. आणि अत्यंत मोठ्या फरकाने विजयराजे या ठिकाणी निवडून येतील अशी अपेक्षा आहे. किती लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून विजयराजे यांना? 30,000च्या पुढं साधारणतः 30,000 ते 50,000च्या दरम्यान ही लीड राहू शकते. बरं, आपण पाहिलेलं आहे कोळगावचे सरपंच आहे ते देखील विजयराजे पंडित कमीत कमी गेवराई मतदारसंघातून 30,000च्या लीडने विजय होतील असा त्यांना सुद्धा देखील ठाम विश्वास आहे. आता आपण बघत आहोत विजयराजे पंडित असतील, अमरशिव पंडित असतील, रणवीर काका पंडित असतील, पृथ्वीराज पंडित असतील, यांचे या ठिकाणी कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना आपण पाहत आहोत. विजयराजे पंडित हे नंबर 1च्या फेरीपासून आता 13-14 फेऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत, आघाडीवर आहेत. जवळपास त्यांना 22-23 हजाराच्या आतापर्यंत लीड भेटलेला आहे. या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहामध्ये आनंद उत्सव साजरा करताना आपण पाहत आहोत. आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक, विजयराजे पंडित यांचे हितचिंतक या ठिकाणी गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करताना आपण पाहत आहोत. तर आता प्रत्यक्षात आपण पाहत आहोत घेतलं या ठिकाणी आपण पाहत आहोत प्रत्यक्षात कसं प्रकारे वातावरण आहे या ठिकाणी. बघूयात आपण कोण आहेत आणि पहा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा होत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रणवीर काका पंडित असतील, विजयसिंह पंडित असतील, अमरसिंह भैया पंडित असतील, शिवछत्र परिवाराच्या या ठिकाणी एकनिष्ठ असणारे आपले मोहसिनभाई आहेत. मोहसिनभाई विजयराजे पंडित आता विजयाकडे वाटचाल करतात, काय विषय मांडतात या विषय आपलं? विजयकडे वाटचाल नाही, विजय 100% विजय त्यांचा होणारच होतं. फक्त हे औपचारिकता होती, मतमोजणी जे होती औपचारिकता होती. जे लोकांचा आम्ही जेव्हा प्रचार करत होतो ना गावेगाव जाऊन, तर लोकांचा उत्साह एवढा होता विजयराजेसोबत बरोबर की आम्हाला तिथंच विजय घोषित झालं होतं. आम्ही जेव्हा रणवीर काकासोबत फिरत होतो, लोक म्हणत होते कापकी वारी विजयराजे तुम्हारी, हे लोकांनी मतपेटीतून दाखवून दिलं आणि आज हे निकाल लोकांसमोर आलेला आहे. किती विजयराजेंना मतदारसंघातून किती लीड राहू शकते? आमचं मत 50,000चे जवळ हे लीड जाऊ शकते 100%. बरं, आता विजयराजे पंडित यांची स्पर्धा नेमकी आहे कोणासोबत? यांची स्पर्धा सध्या बदामराव पंडित जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे उमेदवार आहे त्यांच्यासोबत आहे. तर हे आहेत गेवराईचे शेख मोहसिनभाई यांनी या ठिकाणी विजयराजे पंडित कमीत कमी गेवराई मतदारसंघातून 50,000च्या लीडने विजयी होतील आणि त्यांची अंतिम लढत माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्यासोबत होणार आहे असं मोहसिनभाई यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि विजयराजे पंडित कमीत कमी 50,000च्या लीडने या ठिकाणी विजय होणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रत्यक्षात विजयराजे पंडित यांचे चाहते समर्थक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंद उत्सव साजरा करत आहेत. काय नाव आहे आपलं? नाव सांगा ना, आपलं नाव सांगा, आपलं नाव सांगा. ते बोलले बरं चला, आग्रह नको चला आपण बघूयात पुढं. या ठिकाणी बघा विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक कशा प्रकारे गुलाल उधळीत आहेत, आनंद उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करीत आहेत. या ठिकाणी प्रत्येक गावातील वाडी वस्ती तांड्यावरील या ठिकाणी त्यांचा हितचिंतक मोठ्या उत्साहामध्ये साजरा करताना आपण पाहत आहोत. चला आपण या ठिकाणी सर्वसामान्य आहेत काय बोलूयात. का गाव कोणतं आहे आपलं? टकलेवाडी. कोणतं? टकलेवाडी. बरं काय सांगाल विजयराजे आता विजयकडे वाटचाल आहे त्यांची सध्या सुरू? विजय होणारच येत ना ते. बरं चला काय बोलणार विजयराजे? उमापूर विजयराजे झाले आमदार आजच. बरं चला आता विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत आहेत. बोला सांगा. फक्त विजयसिंह पंडित ठीक आहे चला. विजयसिंह पंडित राजे, बाकी कोण नाही, विषय नाही काय. तर आपण बघत आहोत विजयराजे पंडित यांचे समर्थक या ठिकाणी आणि विजयराजे पंडित यांचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी काही तृतीय पंथी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी विचारणार आहोत काही प्रश्न. तर बोला, काय आपलं नाव सांगा अगोदर? शेख अमर सलीम, राहणार कुठले? पिंपळनेर. बरं काय सांगाल आता विजयराजे पंडित विजयाकडे वाटचाल सुरू आहे त्यांची? विजयच होणार आहे विजयराजे. बरं किती लीड राहील मतदारसंघातून? 20,000 राहील, 20 ते 25,000. आपल्या सर्कलमध्ये किती लीड राहील? फक्त 5,000. बरं या ठिकाणी पिंपळनेर सर्कलचे आहेत. काय नाव आहे आपलं? अविनाश धस, तळण्याची वाडी. बरं कसं आहे तळण्याच्या वाडीमध्ये वातावरण कसं होतं? तळण्याची वाडी बरोबरी सुटली. बरं आता विजयराजे आता आमदार होते, काय सांगाल याविषयी? ही 15 वर्षापासून जी प्रतीक्षा होती आणि ह्यावेळेस लोकांनी ठरवलं होतं इथं फक्त गेवराई तालुक्यात राजे हाच फॅक्टर चालणार होता आणि तोच चाललेला आहे. लोकांनी अनेक कारण सांगितले, हा फॅक्टर तो फॅक्टर हे ते. मराठा समाज आणि ओबीसी समाजात कुठलाही वाद नाही
आणि लोकांनी ह्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु या गेवराई तालुक्यातील जनतेने आणि गेवराई तालुक्याने दाखवून दिले इथं जात धर्म पंथ इथं कुठलाही थार आपण प्रत्यक्षात पाहत आहोत विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक सांगतायत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा फॅक्टर चालला नाही आणि विजयराजे पंडित हे देखील आमदार होणार होते. काय नाव आहे आपलं? ओमकार सुरज होतात मला राहणार कुठले? पारो सिंगे. बरं काय सांगाल आता विजयराजे आमदार होत आहेत गेवराई मतदारसंघाचे? खूप खुश होतात. बरं ते जनतेवर मनावर घेतलेली निवडणूक आहे ही सध्याची. मनावर घेतलेली निवडणूक आहे ही सध्याची. बरं ओके. तर विजयराजे पंडित हे आमदार होण्यासाठी गेवराई मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक मनावर घेतली होती असं देखील या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी त्यांचे जी चाहते आहेत ही चिंतक आहेत त्यांना आपण या ठिकाणी बघूया त्यांचं काय मत आहे. या ठिकाणी विजयराजे पंडित यांचं आता गेवराई मतदारसंघाचे ते आमदार झालेले आहेत आणि कार्यकर्त्यामध्ये अत्यंत मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघूयात विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत आणि बघूयात विजयराजे पंडित यांच्याविषयी काय चालले आहे. या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये गुलाल उधळून मोठ्या उत्साह साजरा केला जात आहे. बरं या ठिकाणी बघूयात सगळे विजयराजे पंडित यांचे समर्थक आनंद उत्सव साजरा करताना तुम्ही बसून आनंद साजरा करता. काय सांगाल विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत, काय बोलणार आहेत आपण? तर या ठिकाणी काही कार्यकर्ते बसून आहेत विजयराजे पंडित यांचं उत्साह साजरा करत आहेत. तर आपण बघूयात काय चाललंय काय नाही वातावरण गेवराई मतदारसंघामध्ये. बोलणार आहेत का तुम्ही? आपलं भाऊसाहेब सोळंकी. राहणार कुठले? सुरडी. बरं कसं आहे आता विजयराजे आमदार होते गेवराई मतदारसंघाचे? झाले काय वाटतंय आता? आनंद उत्सव करायचा काय? हा तिथं आलो ना मी घेऊन गेलो चला चला पुढं चला बोला. सरपंच विकास रट्टे. हां राजे तर आमदार आता झालेतच आणि आमदार झाल्यानंतर विकास 100% होणार आहे. आणि आजपासून विकासाला सुरुवात आहे, हिशोबाला सुरुवात आहे. आधी हिशोब मग विकास. बरं बोला. आधी हिशोब. राजे आमदार झालेत, आधी हिशोब होणार. काय नाव आहे आपलं? शेख इलियास राहणार तलवाडा. बरं काय सांगला तू विजयराजे आमदार होत गेवराई मतदारसंघाचे? मला सारे जास्त अभिनंदन. याच्यामध्ये विजयराजे आमदार झाले. तुम्ही बोला फर्स्ट बोल तुमचं नाव तिकडे नाही इथं या तुम्ही बोला लवकर. काय तुमचं सांगा नाव सांगा. माझं नाव अतुल जाधव आहे. राहणार कुठले तुम्ही? मी माटेगावचा आहे. बरं आता विजयराजे गेवराई मतदारसंघाचे आमदार होते, काय आपली प्रतिक्रिया असणार आहे? हो विजयराजे आता आले म्हणजे विजय तर राजे झालेत ते. त्यांच्यात विजयराजे झाले आणि कामाला सुरुवात झाली. आजपासून कामाला सुरुवात झाली. मी लिहून देतो. आणि आता राजे साहेब ना फक्त आता बाहेर आले की लगेच कामाला सुरुवात होणार. लगेच कामाला काय कळलं का? आणि अजून ना तुम्हाला सांगतो ते अजून ना मध्ये आहे ना फक्त बाहेर आले ना एकदा लगेच कामाला सुरुवात झाली. लगेच कामाला. बरं कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून? गेवराई मतदारसंघातून लीड किती राहू शकते विजयराजांना? 30,000च्या पुढं, 30,000च्या पुढं, 50,000च्या पुढं आहेत माटेगावचे. माटेगावकर यांनी स्पष्ट सांगितलं आहे विजयराजे पंडितला गेवराई मतदारसंघातून जवळजवळ 30,000ची लीड राहणार आहे आणि त्यांच्यामध्ये अत्यंत उत्साह आपण पाहत आहोत. काय नाव आहे आपलं? मी तुकाराम चोपडे. राहणार कुठले? पेनिमगाव. बरं काय सांगाल आता विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार होत आहेत? 100% राजे का नाही विश्वासाने काम करणारे झालेले ते त्यांचा विजय अटळ आहे. परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहन आणि जे मोदी सरकारने जे कामं केलीत का त्याचा हा इफेक्ट आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही मीडियावर सगळ्याचा सुपडा साफ झाला. भांडणं लावणारं काही राहिलं नाही. जातीमध्ये भांडणं शरद पवार साहेबांनी लावली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळा सुपडा साफ झालेला आहे. हे गुन्ह्या गोविंदांनी नांदणाऱ्या जाती गुन्ह्या गोविंदांनी नांदणाऱ्या जातीमध्ये भांडणं लावली आणि हे त्याचा इफेक्ट झाला. आता ना जे राहिले असं नेते बिते ते आता घरी जायचं, घरी झोपायचं. आता घरी जाऊन काय चला तुमचं काय नाव आहे? दादासाहेब तोर बाबुलदार आहे. विजयराजे हे असंख्य मतांनी विजय झालेले आहेत आणि विजयराजेच्या काळात सर्वाधिक आजपर्यंत जे रेकॉर्ड आहे सर्वाधिक विजयराजेच्या काळात सर्वाधिक विकास कामं होतील आणि विजयराजे तरुणांचे नेते एकच राजे. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत मोठा उत्साह कार्यकर्त्यामध्ये दिसत आहे. काय सांगाल आपलं नाव काय? अनिल उत्तमराव चव्हाण राहणार माटेगाव तालुका गेवराई. बरं काय सांगाल विजयराजे पंडित आता आमदार झालेत मतदारसंघाचे? आमची 15 वर्षाच्या नंतरची जी आमची तळमळ होती, जी इच्छा होती
15 वर्षापासून जो आमचा संघर्ष होता तो आज आमचा फळाला लागला. ह्या गोष्टीचा आम्हाला चला विजयराजे पंडित यांचे खरोखर समर्थक मोठ्या उत्साहामध्ये आहेत आणि गेल्या 15 वर्षापासून जो त्यांचा संघर्ष होता तो संघर्ष त्यांचा आता संपलेला आहे असं या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सर या ठिकाणी विजय बोराडे सर आहेत, ते अमरशेह पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत. विजयराजे पंडित असतील, भैयासाहेब असतील, रणवीर काका पंडित असतील, पृथ्वीराज पंडित असतील, शिवछत्र परिवारातील एक सदस्य आहेत. सर आज विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार होत आहेत. अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय, काय सांगाल आपण याविषयी? ह्या ठिकाणी जो आज निकाल आलेला आहे हा आम्हाला अपेक्षित असा निकाल आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की विजयराजे पंडित हे 50,000 मताच्या फरकाने विजयी होणार आहेत. कारण मी जवळजवळ रणवीर काका संघ 102 गावांना भेट दिली होती आणि ह्या लोकांचा जनतेचा मायबाप जनतेचा कौल हा आदरणीय विजयराजेंच्या पाठीशी आणि आदरणीय साहेबांच्या पाठीशी होता. म्हणून आम्हाला 100% अशी खात्री होती. मी पहिल्या दिवसापासूनही म्हणत होतो की विजय हा विजयराजेंचाच होणार आहे. म्हणून मी गेवराई तालुक्यातील मायबाप जनतेचा आधी मनापासून आभार व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी विजयराजेंना विजयाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर आपण पाहिलं आहे शिवछत्र परिवाराचे एक सदस्य म्हणून विजय बोराडे सर यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांनी गेल्या 1 महिन्यापासून गेवराई मतदारसंघामध्ये रणवीर काका असतील, विजयसिंह पंडित असतील, अमरसिंह पंडित असतील, पृथ्वीराज पंडित असतील यांच्यासोबत त्यांनी प्रचारमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. या ठिकाणी आता बघूयात आपण कार्यकर्ते खूप जल्लोषमध्ये साजरा करत आहेत. उमापूरचे सामाजिक कार्यकर्ते असणारे आपले कुरेशी भाई आहेत या ठिकाणी. गेवराई मतदारसंघाचे विजयराजे आमदार होत आहेत, काय सांगणार याविषयी आपण? गेवराई तालुके की जनता का बहुत शुक्रिया अदा करता हूँ मैं कि उन्होंने सही निर्णय लिए और अच्छे आदमी को निवड के दिए. तर हे आहेत कुरेशी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात उमापूरमध्ये आणि त्यांनी विजयराजे पंडित हे आमदार झाल्यामुळं गेवराई मतदारसंघातील तर आपण थोडंसं बरं आपण बघूयात, नंतर भेटूयात. चला बघूयात मतदारसंघामधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कशा प्रकारे आहे आणि बघूयात या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक विजयराजे पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सर्वसामान्याचा न्याय हक्काचा सर्व मतदार विजय झाल्यासारखा विजय पंडित विजय होणारच आणि विजय झालेतच. तर आपण पाहत आहोत विजयराजे पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. आणि शांत बस. काय नाव आहे आपलं? नाव काय? शेख बक्षू पटेल, राहणार कुडाले, भाटाजवळी. काय सांगाल विजयराजे पंडित आता आमदार होत आहेत? 50,000 या ठिकाणी या ठिकाणी विजयराजे पंडित यांच्या कट्टर समर्थकामध्ये अत्यंत उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहण्यात मिळत आहे. आणि हे आहे गडी येथील नवोदय विद्यालयाचं ठिकाण. या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी आता आपण बघूयात माधवमी सर्कलचे विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत. काय सांगाल? पंडित गेलेले आहेत घरी जाऊन. या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक रसाळ आहेत. या ठिकाणी काय सांगाल आता विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत? गेवराईचा विकास आणि पाणीमय गेवराई होत आहे. गेवराई तालुक्याचा अखंडितपणे विकास होणार आहे आणि विजयराजे कमीत कमी 50,000 मताच्या लीडने विजय होणार आहे. त्याचबरोबर विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत धम्मपाल भोले हे देखील या ठिकाणी काय त्यांचं मनोगत व्यक्त करते ते आपण बोलूया. आता विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होतात, काय सांगणार आपण याविषयी? लक्ष्मण पवारनी या 10 वर्षात स्वतःचं घर भरण्याशिवाय आणि जनतेला लुटण्याशिवाय काही केलेलं नाही आणि विजयराजे आज आमदार झालेले आहे. नक्कीच ह्या गेवराई तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत हा विकास पोहोचणार एवढं. तर आपण पाहत आहोत गेवराई मतदारसंघामध्ये विजयराजे पंडित यांच्या कार्यकर्त्यामध्ये अत्यंत मोठा उत्साह आहे आणि बघूयात त्यांचे कार्यकर्ते काय सांगाल. आपलं नाव सांगा अगोदर. दीपक अशोक मस्के. विजयराजे हे हॅलो बोला. विजयराजे हे आमदार 100% झालेत. 60,000 मताच्या आसपास विजयराजे आमदार झालेले आहेत. बरं तर पाहत आहोत आपण कार्यकर्त्यामध्ये आणि विजयराजे
पंडित जवळपास 60,000च्या मताने विजय होतील असं देखील समर्थक या ठिकाणी त्यांचं मत मांडत आहेत. आपण या ठिकाणी बघूयात प्रत्यक्षात या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये कशा प्रकारे उत्साह आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे उत्साह या ठिकाणी कार्यकर्ते साजरा करताना आपण पाहत आहोत. विजयराजे पंडित यांचे आणखीन मतमोजणीला सुरुवातच झालेली आहे. कमीत कमी 10-15 फेऱ्या झालेल्या आहेत. विजयराजे पंडित यांना 25-26 हजाराची लीड आहे आणि कार्यकर्त्यामध्ये कशा प्रकारे उत्साह आहे. आणि या ठिकाणी गोपत पिंपळगावचे सरपंच आहेत. अरबड साहेब, काय सांगाल विजयराजे पंडित आमदार होत आहेत गेवराई मतदारसंघाचे? गेवराईमध्ये विजयराजे आमदार निश्चितच हे पहिलं ठरलेलंच होतं. हे वेळेस कल विजयराजेंचाच होता आणि विजयराजेच आता सध्या लीडवर आहेत. कितीची लीड आहे विजयराजेंना? किती फेरी सुरू आहे? 25,000ची लीड सध्या आहेत. बरं, किती मतदान विजयराजेंना एकूण किती मतदान होऊ शकते? लीड किती राहू शकते गेवराई मतदारसंघातून? एकूण 50,000च्या पुढे राहील. तर हे आहेत गोपत पिंपळगावचे सरपंच उमेश आरबड यांनी देखील विजयराजे पंडित 50,000च्या मताने विजय होतील असा त्यांना देखील या ठिकाणी ठाम विश्वास आहे. आपण बघूयात विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक या ठिकाणी मोठा उत्साह साजरा करताना आपण पाहत आहोत. प्रत्येक गावाचे गट या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपण बघूयात. चला, काय सांगाल विजयराजे पंडित आता गेवराई मतदारसंघाचे आमदार होत आहेत? होणारच आहेत. हां, काय सांगाल मग? झाले त्यांचा आता भरघोस मताने विजय होणार. विजयराजांचा कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून? 30-40 50,000 लीड राहणार. 50,000. बरं, ठीक आहे. चला, आता बघूयात. आणखी कार्यकर्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि गेवराई मतदारसंघाचे बघूयात. आता या ठिकाणी आलो या ठिकाणी नांदूर हवेली ग्रामपंचायतचे सदस्य आमिर शेख आहेत. काय सांगाल विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत आता? विजय होणारच आहे. 100% होणार आहे. नांदूर हवेली ग्रामपंचायत सदस्य शेख आमिर अहमद राजेचाच विजय होणार आहे. बरं. चला, या ठिकाणी आता गेवराई मतदारसंघामधील काही तरुण विजयराजे पंडितांचे समर्थक आहेत. काय सांगाल विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत आता? आता मी त्या दिवशी म्हणलो होतो शिराळ्यात की साहेबच आमदार, आपलं राजेच आमदार होणार. आता राजेच होणार. आमच्या गावात अशी आग लागली की एक पण नाव थांबलं इथं. सकाळी आलते काय कुठे दिसलेच नाही. आता मोबाईलच उठलीच नाही. तर कितीची लीड राहील आता विजयराजे पंडित? कितीच्या लीडने विजय होतील? 30 ते 40 50,000 तर आम्हाला वाटतो. काय सांगाल विजयराजे पंडित? बोला सरपंच, बोला सरपंच. आता त्या दिवशी शिराळ्यामध्ये बोलताना सगळे आपलेच जमा करून बोलले लोक. आणि स्पष्ट बोला, कितीची लीड राहील विजयराजे पंडितना? 40 ते 50,000ची लीड राहील. काय म्हणाल आता? आमदार होते विजयराजे पंडित, 90 तरुण आहेत. हो, आमदार तर नक्कीच होणार आहेत. एक 40,000च्या लीडनीच आमदार होणार आहेत. घासून नाही तर ठासून येणार आहे. बघा कार्यकर्त्यामध्ये कशा प्रकारे उत्साह आहे. विजयराजे पंडित जवळपास 40-50 हजाराच्या लीडने येणार. का नाव आहे आपलं? मी मनोज श्रीराम. राहणार कुठले? चिंचोली. आमचा शिवछत्र परिवाराचा 25 वर्षाचा वनवास आज पूर्ण होत आहे आणि आम्ही मंत्रिमंडळात आमचं स्थान कायम केलं आहे. बरं. कितीची लीड राहील विजयराजे पंडितांना? 50,000च्या पुढेच लीड राहील. शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत आणि 50,000ची लीड गेवराई मतदारसंघातून विजयराजे पंडित यांना राहणार आहे आणि 50,000च्या लीडने ते आता विजय होणार आहेत. यामुळे आपण बघूयात आता विजयराजे पंडित यांच्या कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह बघण्याला मिळत आहे. विजयराजे पंडित यांचे समर्थक मोठा उत्साह या ठिकाणी साजरा करताना आपण पाहत आहोत. आपण बघूयात विजयराजे पंडितांचे कार्यकर्ते मोठा उत्साह साजरा करताना या ठिकाणी दिवाळी साजरी करतात. या ठिकाणी नांदूर हवेलीचे ग्रामपंचायतचे सदस्य अंगद बुधनर देखील या ठिकाणी उपस्थित. काय सांगाल विजयराजे पंडित आता गेवराई मतदारसंघाचे आमदार होत आहेत? विजयराजे पंडित खरं तर विकासाच्या मुद्द्यावर आमदार व्हायला लागलेत आणि आमदार झालेत ते. आणि विकास काय हे दाखवून देणार आहेत लोकाला. त्याच्यामुळे सर्व जनतेने, मायबाप जनतेने आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. ओके. त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य संभाजी वडमारे देखील आहेत. काय सांगाल विजयराजे पंडित आता तरुणांचे म्हणता येणार नाही पण गेवराई मतदारसंघाचे आता आमदार होत आहेत. काय सांगाल याविषयी आपण? विजयराजे हे सर्व समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे ते विजय होणार होते हे नक्कीच आम्हाला खात्री होती. तरी सर्व जनतेने विजयराजांना मतदान केल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार. तर आपण पाहत आहोत विजयराजे पंडित यांचे जे काय समर्थक आहेत त्यांना अगोदरच गॅरंटी होती विजयराजे पंडित हेच गेवराई मतदारसंघाचे आमदार होणार आहेत आणि जवळपास 50,000ची लीड विजयराजे पंडितांना मिळणार आहे असं देखील त्यांना ठाम विश्वास या ठिकाणी ते बोलून दाखवत आहेत. या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे जे समर्थक आहेत मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उत्साह साजरा करत आहेत. आपण बघत आहेत या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय जो परिसर या ठिकाणी दिवाळी साजरी होत आहे. का नाव आहे आपलं? दत्ता काळे. राहणार कुठले? लुकामासला. बरं. कसं आहे विजयराजे पंडित आता आमदार होत आहेत? होणार आहे विजयराजे आमदार. होणार आहेत ना. काय सांगाल मग आमदार होण्याविषयी? सांगून नंतर
चला, कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, मोठा उत्साह आहे या ठिकाणी साजरा होत आहे. बघूयात आपण. चला, या ठिकाणी तळणेवाडीचे युवा नेतृत्व आहेत आणि ते जय भाऊ यांचे कट्टर समर्थक आहेत. आपण जाणून घेऊयात. आता शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत. काय सांगाल, विजयराजे पंडित आता गेवराई मतदारसंघाचे आमदार होत आहेत? नाही होत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे ना. कामं चांगली होतील, व्यवस्थित होतील, लोकांना न्याय मिळेल चांगला. कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघात विजयराजे पंडितांना? 50,000 राहू शकते. हां, आता लोक म्हणतात 25 वर्षाचा वनवास संपलाय शिवछत्र परिवाराचा. काय म्हणताल, खरं आहे का हे? संपलायच ना, खरंच आहे ना, संपलायच ना. तर बघितलेलं आहे, जयभाऊ पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवछत्र परिवारामध्ये ते एक सदस्य आहेत आणि जयभाऊ यांचा काय प्रकारे या ठिकाणी विजय पंडितांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. या ठिकाणी दिवाळी साजरी होत आहे. काय नाव आहे आपलं? विकास गोरडे, राहणार कुठाले? गुंतेगाव. बरं. कशा प्रकारे गुंतेगावमध्ये निवडणूक झाली, पार पडली? आता चांगल्या प्रकारे निवडणूक झाली. विजयराजेला चांगल्या मतांनी मत मिळाले तिथं आणि विजयराजे निश्चितच विजय होतील आणि अशी अपेक्षा झालेले बी आहे. जर तुम्हाला ठाम विश्वास होता? हो, आम्हाला ठाम विश्वास होता विजयराजेच विजय होतील आणि येणारे आमदार विजयराजेच होतील. हो. आता विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार झालेत जमाय. कितीची लीड राहू शकते मतदारसंघातून त्यांना? 40 ते 50,000ची लीड राहू शकते. या ठिकाणी गोरडे गुंतेगावचे आहेत. विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत. जवळपास 40 ते 50,000ची लीड गेवराई मतदारसंघातून विजयराजे पंडित यांना मिळणार आहे. गुंतगावमध्ये चांगल्या प्रकारे इलेक्शन पार पडलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघूयात विजयराजे पंडित यांच्या कार्यकर्त्यामध्ये कशा प्रकारे जल्लोष होत आहे. आपण बघूयात. चला, काय बोलतात कार्यकर्ते विजयराजे पंडित यांचे. चला बोलूयात. चला आमदार कैसा हो, बाकीचे संकट सगळे दूर जाणार. चला, बघितलं आता. आपण या ठिकाणी बघा, हे आहेत फिक्स आमदार विजयसिंह राजे पंडित यांना अगोदरच फिक्स गॅरंटी होती आणि आपण पाहूयात. तोंडाला बांधलंय तुम्ही. काय नाव आहे आपलं? जाधव. राहणार कुठाले? तलवाडा. बरं. काय सांगाल, मतदारसंघाचे विजयराजे आमदार होत आहेत आता? शिवछत्र परिवाराचं 20 वर्षापासूनचं सत्ता नसताना हे जे विकास कामं केलेले आहेत त्याचा आज विजय झालेला आहे. कितीची लीड राहू शकते मतदारसंघातून विजयराजांना? 45 ते 50,000 लीड राजे आमदार. हे आहेत तलवाडीचे जाधव आणि जाधव म्हणतात विजयराजे पंडित यांना या ठिकाणी. आता बघूयात. या ठिकाणी दत्ताभाऊ जाधव आहेत, विजयराजे पंडितांचे समर्थक आहेत, शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत. आता विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत. काय सांगाल याविषयी? याविषयी एकच सांगू इच्छितो की हे जो विजय आहे हा विजय फक्त आणि फक्त म्हणजे हा विजय आहे विजयराजेंचा. त्याचं एवढं जनतेने जे पण त्यांना सपोर्ट केलेला आहे आणि ही जे समोरचे जे विरोधक आहेत यांना ही मोठी चपराक आहे. कारण कुणाची हेळसांड केलेल्या ह्या विरोधकांना ह्या जनतेने आज त्यांची जागा दाखवलेली आणि मी सर्वांच्या वतीने आजचे ज्या विजयसिंह पंडित राजेंचा झालेला आहे त्यांचं मी मनापासून छत्रपती राजश्री शाहू महाराज नगरतर्फे आणि गेवराईकरांतर्फे अभिनंदन करतो. विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत. बरं. चला, सरचे घेतलेले बाईट या ठिकाणी. चला, चोपड्याचे वाडीकर आहेत या ठिकाणी. विजयराजे पंडितांचे कट्टर समर्थक आहेत. काय सांगाल, राजे आमदार होत आहेत गेवराई मतदारसंघाचे आता? काय चांगलं त्याने चांगले 5 वर्ष ते झटतच राहिले, लोक सेवेत होते. तर या ठिकाणी चोपडेजवाडीचे जे सरपंच आहेत त्यांनी देखील या ठिकाणी विजयराजे यांच्या आणि विशेष म्हणजे टाकरवन सर्कलचे विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल, विजयराजे आता गेवराई मतदारसंघाचे आमदार होत आहेत? एकदम आनंद होतो आम्हाला सर्वांना. विजयराजे आमदार होते. तर कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून? 40,000. बरं. बघितलं का, गेवराई मतदारसंघातून विजयराजे पंडित यांना 40,000चीच लीड राहणार असं कार्यकर्त्यांना अगोदर ठामपणे विश्वास होता आणि विजयराजे पंडित हे गेवराईचे आमदार जवळ निश्चित झालेला आहे आणि कार्यकर्त्यामध्ये अत्यंत उत्साह आहे आणि या ठिकाणी आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपडेजवाडीचे शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत. काय सांगाल, विजयराजे पंडित आता आमदार होत आहेत गेवराईचे? हो, नक्कीच होणार आहे. आमदार नक्कीच होणार आहे. हां, त्यांचं कार्य तसं होतं ना. हां, कार्य तसं असल्यामुळे आमदार होणारच होते. हे तर काळ्या दगडावरली पांढरे. कितीची लीड राहू शकते विजयराजे पंडितांना? विजयराजेला माझ्या हिशोबाने 50 बसवर तरी राहायला पाहिजे. बरं. या ठिकाणी विजयराजे पंडित यांना जवळपास 50,000ची लीड राहण्याची शक्यता आहे आणि आपण बघत आहोत विजयराजे पंडित कधी बाहेर येत आहेत. आणि या ठिकाणी मारफाळा गावचे
मारफळा गावचे सरपंच शरद भाऊ कबले आहेत, शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत, विजयराजे पंडित, भैयासाहेब, रणवीर काका असतील, पृथ्वीराज पंडित असतील, यांचे ते समर्थक आहेत. मारफळा गावचे ते सरपंच आहेत. भाऊ, आता विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत, काय सांगाल याविषयी आपण? नक्कीच भरपूर अशा सर्वच सहकार्याने त्यांच्या जीवतोड मेहनत केली आणि ते आज कामाला आलेले आहे. या विजयाचं श्रेय सर्वच त्यांच्या सहकार्यांना जात आहे. यापुढं राजे भरपूर असं सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन कामं नक्कीच गेवराई तालुक्याचा कायापालट करतील आणि जो काय गेवराई शहराचा असेल, गेवराई ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष असेल तो 100% भरून काढण्याचा प्रयत्न करतील राजे. बरं, विजयराजेंना किती लीड राहू शकते मतदारसंघातून? विजयराजेंना 60,000च्या प्लसच विजयराजे हे मतांनी निवडून येणार आहेत. आता किती फेरी चालू आहे, कितीची लीड आहे विजयराजांना? 16वी फेरी झालेली आहे, 24,000ची लीड आहे राजेंना. तर आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे 16 फेरीमध्ये विजयराजे पंडित 24,000च्या लीडने पुढे आहेत. मारफळा गावचे सरपंच आहेत, त्यांनी विजयराजे पंडित हे 60,000च्या लीडने विजय होतील असं त्यांचा ठाम विश्वास आहे. आपण बघूयात प्रत्यक्षात या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे. चला बोलूयात. बघा, कोणत्या गावचे आहेत आपण? कोणत्या गावचे आहेत? काय सांगाल आता विजयराजे पंडित आमदार होत आहेत? हा, काय सांगणार? काय नाही, कामाचा विजय. बर बर बर, कामाचा विजय, बाकी काय? जेवढा विकास बोला. महाराज की जय. विजयराजे पंडित साहेबांचा विजय. विजयराजे पंडित साहेबांचा तालुक्याचा बंजारा समाज एकजुटीने मतदान विजयराजे पंडित साहेबांचा. हमारा नेता कैसा हो, विजयराजे जैसा हो, साहेबांचा. तर आपण पाहिलं आहे बंजारा समाजामध्ये कशा प्रकारे उत्साह आहे. विजयराजे पंडित आमदार होत आहेत, लीड आहे 24,000चे आणि कार्यकर्त्यामध्ये अत्यंत उत्साह वाढताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी बंजारा समाजाचे कार्यकर्ते विजयराजे पंडित आमदार होत आहेत आणि यासाठी ते मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी जल्लोष साजरा करताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे खरोखरच कशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये बघत आहोत आपण. कशा प्रकारे या ठिकाणी विजयराजे पंडित यांचं बोलणारच का आपण? कोणी बोलणारच का? काय नाव आहे आपलं? माझं नाव दयानंद तांबे. या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती आणि 100% विजयराजेचा विजय हा निश्चितच होता. हेच बोलतो आणि विजयसिंह पंडितांचा कार्यकर्त्यांना विजयराजे पंडित बोला. या ठिकाणी शिरदेवीचे कार्यकर्ते आहेत, विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत. काय सांगाल गेवराई मतदारसंघाचे विजयराजे पंडित आता आमदार होत आहेत? बोला ना, आमदार होणार आहेत. हा बोला, तुम्ही बोला काहीतरी. विजयराजे आमदार होणार नाही, विजयराजे हे फिक्स आमदार झालेलेच आहेत आणि भरपूर मताने आणि भरपूर लीडने येणार आहेत. विजयराजे तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. विजयराजे साहेबांचा विजय असो. गेवराई का आमदार कैसा हो, विजयराजे जैसा हो. या ठिकाणी बघूया डरपेत ना आपण. या ठिकाणी विजयराजे शिवछत्र परिवाराचे समर्थक डरपे साहेब या ठिकाणी आहेत. या ठिकाणी विजयराजे पंडित आमदार होते आहेत. बघूयात काय आपली प्रतिक्रिया असणार आहे. विजयराजे पंडित आमदार नाहीत, हे पहिल्या फेरीपासून आमदार झालेले आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांना लीड आहे. एकही कुठल्याही याच्यामध्ये मायनस नाही. ते पहिल्यापासून गेवराई असो प्रॉपर किंवा कुठल्याही सर्कल असो ते प्लस आणि प्लसच आहेत. आणि 29व्या फेरीमध्ये विजयराजेला 50,000च्या पुढे लीड असेल. विजयराजे पंडित 2019 आमदार होते, गटाराने धोका दिल्यामुळं तर आपण पाहिलेलं आहे 65,000च्या पुढे लीड आहे विजयराजे. काय नाव आहे आपलं? मी भागवत गाडे, राहणार कुठले? हिवरवाडी. काय सांगाल विजयराजे पंडित आमदार होत आहेत? या ठिकाणी विजयसिंह पंडित आमदार होत आहेत. खरं तर विजयसिंह पंडित आमदार होत आहेत म्हणजे गेवराई तालुका सुज्ञ या गेवराई तालुक्याने दाखवून दिलेला आहे. कारण ही निवडणूक वेगवेगळ्या टप्प्यावर घेऊन जाण्यात आली. तर आपण पाहिलं बरोबर, आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे विजयराजे पंडित यांचा कार्यकर्त्यामध्ये अत्यंत जल्लोष या ठिकाणी साजरा होत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विजयराजे पंडित यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत विजयराजे पंडित यांचे कार्यकर्ते कशा प्रकारे या ठिकाणी
उत्साह साजरा करताय. उत्साहात नव्हे तर खरं सांगायचं म्हणजे एका प्रकारे दिवाळी या ठिकाणी साजरी होताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आणि आनंद साजरा करताना आपण पाहत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये गेवराई मतदारसंघातील तमाम जनता विजयराजे पंडित यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आपण पाहत आहोत. या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयाचा हा परिसर आहे गडी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विजयसिंह पंडित यांना या अलीकडे आपलं काय नाव आहे? माझं नाव गणेश राठोडे आणि कुठले काटोळा तांड्यानं बोलतो मी. बरं बोला. आता विजयराजे पंडित आमदार होतात, काय सांगाल याविषयी? आमदार होतात म्हणजे खरंच गोरगरिबाचा त्यांचा पाठिंबा भेटला आहे आणि दीनदुबळ्याचा आणि कधी जातीपातीचं राजकारण न करणारा माणूस आहे ते. विजयराजेंनी 18 पगड जातीला घेऊन चाललेला माणूस आहे. भैयासाहेब असो विजयराजे असो आमदार होणार होते आणि आमच्या मनातला आमदार आहे, गोरगरिबाचा आमदार आहे. या ठिकाणी रणवीर पंडित आलेले आहेत. पृथ्वीराज रणवीर पंडित हे देखील या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेले आहेत. आपण देखील त्यांच्या संग बोलणार आहोत. काय चाललं आहे काय नाही. या ठिकाणी रणवीर काका पंडित, पृथ्वीराज पंडित, विजयराजे पंडित यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर उत्साह साजरा करण्यासाठी ते हितचिंतकामध्ये सामील झाले आहेत. या ठिकाणी पृथ्वीराज पंडित देखील आलेले आहेत आणि शिवक्षेत्र परिवारामध्ये एकच जल्लोष या ठिकाणी साजरा होताना आपण पाहत आहोत. आणि रणवीर काका पंडित, पृथ्वीराज पंडित या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्यक्रमामध्ये अत्यंत मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि रणवीर पंडित आणि पृथ्वीराज पंडित या हितचिंतकामध्ये सामील झाल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये अत्यंत उत्साह वाढलेला आहे. आपण प्रत्यक्षात पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पब्लिक म्हणजे जनता मतदारसंघातील हितचिंतक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि एक प्रकारे दिवाळी साजरी या मैदानावर होताना आपण पाहत आहोत. तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहूयात. आता पृथ्वीराज पंडित आलेले आहेत, रणवीर काका पंडित आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत. दहा मिनिट इकडे साईडला. शिरदेवीचे युवा नेतृत्व या ठिकाणी सचिन वक्ते देखील आहेत. काय सांगाल गेवराई मतदारसंघाचे विजयराजे पंडित आता आमदार होत आहेत? या ठिकाणी मी एकच सांगेन, या ठिकाणी ही सर्वसामान्य जनतेचा हा विजय झालेला आहे. शिवछत्र परिवार हा कायम जनतेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. सत्ता असो किंवा नसो, जर समस्या सोडायच्या असतील तर फक्त आदरणीय भैयासाहेबच सर्वसामान्य जनतेची समस्या सोडू शकतात. त्यामुळं हा सर्व उत्साह दिसत आहे तो आपल्याला फक्त सर्वसामान्य जनतेचा हा उत्साह आहे. आणि यानंतर देखील माननीय विजयसिंह पंडित साहेब अनेक कामं या ठिकाणी विकासाचे पुढे नेण्याचं काम करणार आहेत. कोरोनामध्ये देखील या ठिकाणी भैयासाहेबांनी अत्यंत म्हणजे बिकट परिस्थिती असताना देखील साहेब कोरोनाच्या पेशंटमध्ये या ठिकाणी कॉलेजमध्ये त्यांनी कोविड सेंटर उभा करून या ठिकाणी लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून? गेवराई मतदारसंघातून 35च्या पुढेच माननीय विजयसिंह पंडित यांना लीड राहण्याची शक्यता आहे. आता किती फेरी सुरू आहे? आता फेरी क्रमांक 16वी चालू आहे. कितीची लीड आहे सध्या? लीड आता 23ची लीड चालू आहे. तर आपण पाहिलं आहे प्रत्यक्षात विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत आणि जवळपास 35,000ची लीड त्यांना राहण्याची सांगितले जात आहे. आता जवळपास 16वी फेरी संपलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघत आहोत. आपण मोठ्या उत्साहामध्ये विजयसिंह पंडित यांचे जल्लोष या ठिकाणी कार्यकर्ते करताना आपण पाहत आहोत. आणि या ठिकाणी पाहत आहोत आपण विजयराजे पंडित हे गेवराई मतदारसंघाचे आमदार निश्चित झालेले आहेत आणि कार्यकर्त्यामध्ये अत्यंत उत्साह या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरावर साजरा केला जात आहे. आणि
विजयराजे पंडित यांचे हितचिंतक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. विजयराजे पंडित जवळपास निश्चित झालेला आहे. ते गेवराई मतदारसंघाचे आमदार आता फायनल झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी रणवीर काका पंडित असतील, पृथ्वीराज पंडित असतील, त्यांनी देखील त्यांच्या हितचिंतकामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे. दिवाळी या ठिकाणी साजरी होत आहे. कार्यकर्त्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साह पाहायला मिळत आहे. गेवराई मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. एकूण 4 उमेदवार अत्यंत स्पर्धेमध्ये या ठिकाणी उपस्थित होते, एकमेकासमोर लढत होती आणि आता आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहत आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत, बघत आहोत या ठिकाणी बरं आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की विजयराजे पंडित हे कशा आनंद उत्सव साजरा करताना आपण या ठिकाणी पाहिलेला. आणि बोला ना, काय बोलायचं तुम्हाला तर बोला ना. आम्ही जिथून येणारच होतो आणि आम्ही जितणारच. ह्या लोकांना कटाळा होतो, हे लोक कामं करायचे आणि विरोधात आमचा त्रास द्यायचे आम्हाला लई. त्यामुळे 2 आता आम्ही 25 वर्ष राज करणार. आम्ही बघितलेलं आहे आपण विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत आणि ते आता 25 वर्ष गेवराई मतदारसंघावर राज करणार आहेत असं सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत कशा प्रकारे विजयराजे पंडित यांच्या हितचिंतकामध्ये उत्साह साजरा केला जात आहे. या ठिकाणी दिवाळी कशी साजरी केली जात आहे आपण ते पाहत आहोत. घेतलंय त्यांचं साहेब खूप संघर्ष केला शिवछत्र परिवाराने. 25 वर्ष या लोकांनी राज केलं. त्याच्यामुळं आता विजयराजे आमदार झाले नाही, आमदार झालेच आणि खूप विकास होईल. ह्याच्यानंतर विजयराजे पंडित शिवछत्र परिवार सत्ता जाऊन देणार नाही एवढीच विनंती आहे, बाकी काही नाही. आमचा खूप उत्साह झाला. तर पाहिलेलं आहे आपण विजयराजे पंडित यांचे कट्टर समर्थक. या ठिकाणी त्यांना अगोदरच विश्वास होता की विजयराजे पंडित हे आमदार होणारच आहेत आणि झाल्याशिवाय राहणार नाहीत. या ठिकाणी संतोष या ठिकाणी रेवकी दिवकीचे युवा नेतृत्व विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत. संतोष शेजूळ, काय सांगाल? गेवराई मतदारसंघाचे विजयराजे पंडित जवळ निश्चित झालेला आहे आमदार झाल्या, याविषयी काय सांगाल आपण? हे जनतेने 20 तारखेलाच ठरवलेलं होतं. 20 तारखेलाच विजय झालेला होता, फक्त आज घोषित झालेला आहे. विकासाचा भकास केलेला आहे जनतेने. विकास नाही झाला. विकासावाला 4 नंबरला राहिलेला आहे आणि राजे 1 नंबरला आहेत. राजाचा निश्चय जवळपास निश्चित म्हणजे नाही, निश्चितच झालेला आहे, निश्चित झालेला आहे. त्यामुळं गेवराई तालुक्यात ओनली महायुतीचा विजय झालेला आहे. गेवराई तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, हे निश्चितच झालेलं आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून मला एकच सांगणं आहे की विजयसिंह पंडितचा विजय झालेला आहे आणि विकास कामाला आता खरी सुरुवात झालेली आहे. 5 वर्ष आम्ही दाखवून देऊ विकास काय असतो. सिंह चाललाय सुसाट, बाकीचे झाले सपाट. सिंह चाललाय सुसाट आणि बाकीचे झाले सपाट. विजयसिंह तुम आगे बढ़ो. अरे कोण बनते येत नाही. अरे गेवराई का आमदार कैसा हो. आपण पाहिलं आहे विजयराजे पंडित यांचे जी हितचिंतक आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी हितचिंतक आहेत साजरे करत आहेत आणि या साईडला या ठिकाणी कमिटीचे मार्केट कमिटीचे सदस्य आहेत कृष्णराव, ते बेलगावचे राहणार आहेत. विजयसिंह पंडित यांचे समर्थक आहेत, शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत. काय सांगाल गेवराई मतदारसंघामध्ये आता विजयराजे पंडित आमदार आहेत, काय सांगाल याविषयी आपण? विजयराजे आमदार झाले, आता गेवराई तालुक्याचा भरपूर विकास होणार आणि जे साहेबांनी राजेने 5 वर्षे 10 वर्षे 20 वर्षापासून जे कष्ट घेतलेले त्याचा आज हे भरभरून यश भेटलेलं आहे आणि इथून पुढं राजे साहेब तालुक्याचा एवढा विकास करणार आहेत की त्याचा अंत राहणार नाही, इतका मोठा विकास करणार आहेत. किती लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून? माझा अंदाज आहे 35 ते 40 हजाराची लीड राहू शकतो. आपण पाहिलं आहे कृष्ण राऊत आहेत आणि गेवराई मतदारसंघामधून विजयराजे पंडित यांना 40 ते 50 हजाराची लीड राहील असं वाटते आणि गेल्या आता येणाऱ्या ज्या 5 वर्षामध्ये गेवराई संघाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा देखील त्यांनी या ठिकाणी ठाम विश्वास या ठिकाणी आपल्याला मांडलेला आहे. आपण प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी. चला, कोण आहे सरपंच? बरं काय नाव आहे आपलं? अर्जुन चोले. बरं काय सांगाल? विजयराजे पंडित आता आमदार होते, झालेतच? आमदार होतेच नाही, झालेत. आणि आता 15 वर्षापासून गेवराई मतदारसंघ आणि गेवराई मतदारसंघात नवीन आलेला एरिया
विकासापासून वंचित होता. विकास आणि नातापूर ते अंकुटा बंधाऱ्याचे आता 100% कामं होणार, निम पातळी बंधाऱ्याचे. आणि आहेर चिंचोलीचा जो जोड रस्ता आहे, लोळदगाव, शहाजनपूर, शिंपेगाव, आहेर चिंचोली, तांदवडी, तिथं पुलाची अडचण होती. पुलाची अडचण पण 100% मार्गी लागणार. आणि लोकांचा राजेसाहेब हिशोब बी करतील. तर हे आहेत आहेर चिंचोलीचे सरपंच रक्ते. आता विजयराजे आमदार झाल्यामुळं 100% गेवराई मतदारसंघातील जमीन ओलिताखाली येणार आहे. रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे, पुलाचे प्रश्न मिटणार आहे आणि गेवराई मतदारसंघाचा विकास सर्वांगीण होणार आहे असं मत आपले आहेर चिंचोलीचे सरपंच रक्ते यांनी मांडलेलं आहे. तर आपण बघूयात चला पुढं काय काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. रणवीर काका आलेले आहेत, पृथ्वीराज पंडित देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला बघूयात या ठिकाणी. परमेश्वर बबन वाघमोडे मिळालेली मते 411, पूजा अशोक मोरे मिळालेली मते 765, प्रियंका मिळालेली मते 16. बघूयात आपण या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये कशा प्रकारे उत्साह आहे. मोठा उत्साह या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये साजरा केला जात आहे. या ठिकाणी जातेगावचे युवा नेतृत्व, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. बाळू लेंडाळ साहेब, विजयराजे आता गेवराईचे आमदार झालेत, काय सांगाल याविषयी आपण? आमचे राजे लागणारच होते, आम्हाला 13व्या फिर्याखेर आमच्या राजांना 51,000 मताधिक्य आहे आणि राजे 16,000 भेटणार आहे विजयराजेला. या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये विजयराजे पंडित आमदार तर नव्हे, या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे समर्थक अमित भैया आहेत. अमित भैया, विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार झालेत, काय सांगणार याविषयी आपण? काहीच नाही, कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ आणि राजांनी केलेल्या कामाचं चीज झालंय, एवढंच सांगणार. बरं, आणि किती लीड चालू आहे, म्हणजे फेरी किती सुरू आहे, किती लीड भेटली आतापर्यंत? इथं सध्या 13वी चालू आहे, ते चालू आहे सांगणार. चालू आहे. कितीची लीड येऊ शकते मतदारसंघात विजयराजे यांना? 40,000ची. बरं, या ठिकाणी यांना प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया विचारा. विजयराजेला 60,000 लीडनी राजे निवडून येणार. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. विजयराजे पंडित यांचे समर्थक आहेत. काय म्हणजे या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे समर्थक मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करताना या जवाहरलाल नवोदय विद्यालयाच्या मैदानावर साजरा होत आहे. या ठिकाणी गडीचे माजी सरपंच गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब, विजयराजे पंडित गेवराईचे आमदार होत आहेत, काय सांगणार याविषयी आपण? विजयराजे पंडित यांनी विकास केलेला आहे. विकासामुळं मध्ये कारखाना आहे, शाळा आहेत आणि भरपूर योजना दिलेल्या आहेत त्यांनी, त्याच्यामुळे ते मतदार त्याला. त्याचबरोबर या ठिकाणी उपसरपंच आहेत मंगेश कांबळे. कांबळे साहेब, विजयराजे पंडित गेवराईचे आमदार झालेच, आता काय पुढचं काय राहणार आहे आपली दिशा? विजयराजे पंडित एक व्हिजन घेऊन निघलेले आहेत, म्हणूनच त्यांनी गेवराई तालुक्याने त्यांना एक 50,000च्या पुढील मतदानाने निवडून दिलेलं आहे आणि ते 50,000च्या पुढंच निवडून येतील आणि त्यांचं व्हिजन तयार आहे. ते येणाऱ्या काळात विकास काय असतो हे गेवराई तालुक्याला दाखवून देतील. त्याचबरोबर अमरसिंह पंडित साहेब यांचे समर्थक मुंडे साहेब आहेत. मुंडे साहेब, विजयराजे पंडित आता गेवराईचे आमदार झालेले आहेत, काय विकास राबविला पाहिजे आता गेवराई मतदारसंघात? विजयराजे पंडित यांच्या विकासामध्ये किंवा यांच्या विजयामध्ये भैयासाहेब यांचा फार मोठा वाटा आहे. कारण भैयासाहेबांनी दोन्ही साईडचे जे गोदावरी आणि सिंधफणा आहे यामध्ये पाणी अडवायचं आणि शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी व्हिजन घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम हा मतदारावर दिसून आलेला आहे. या ठिकाणी पाहिलेला आपण गडीचे माजी सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, भायासाहेब यांचे समर्थक आहेत आणि आता विजयराजे पंडित आमदार झालेले आहेत आणि आमदार झाल्यानंतर आता ओलिताखाली गेवराई मतदारसंघातील जी जमीन आहे ती जमीन ओलिताखाली आणण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत असे मुंडे साहेब, गायकवाड साहेब आणि मंगेश कांबळे यांनी सांगितलं. का नाव आहे आपलं? सद्दाम पठाण. राहणार कुठले? आमला वायगाव. काय सांगणार, विजयराजे आता आमदार झालेत गेवराई मतदारसंघाचे? पंडित एक समाजसेवक माणूस आणि ह्याच्याकडे जाती धर्म कुठलाही नाही. कुठले लोक येऊ द्या, दार उघडं असतं, 12 महिने काम करतात आणि आमदार कुणी असू द्या, विजयराजेंचे 12 महिने दरवाजे उघडे. आम्हाला प्रश्न पडतो कधी कधी, इकडं आमदार मंत्री नसताना लोक एवढे येतात आणि आमदार झाल्यानंतर लोक किती येते आम्हाला प्रश्न पडला. तर पाहिलेलं आहे आपण, सत्ता नसताना देखील 24 तास शिवछत्र परिवारामध्ये गर्दी असते आणि सत्ता आल्यानंतर किती गर्दी राहू शकते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी विजयराजे पंडित कधी बाहेर येतात, कधी शहीद चिंतकामध्ये सामील होऊन आनंद उत्सव साजरा करत आहेत. आपण या ठिकाणी बघूयात. काय नाव आहे आपलं?
चंद्रकांत रामराव दरेकर. राहणार कुठले? जव्हारवाडी. बरं काय सांगणार दादा, विजयराजे आमदार झालेत? विजयराजे आमदार झाले ही आनंदाची गोष्ट आहे आणि आता गेवराई तालुक्याचा निश्चित विकास होणार आहे. पाहिलं का आपण गेवराई मतदारसंघामध्ये आता नक्कीच 100% विकास होणार आहे. विजयराजे पंडित हे आता गेवराईचे आमदार झालेले आहेत आणि जो विकास रखडलेला आहे तो विकास आता गेवराई मतदारसंघामध्ये नक्कीच भरला जाणार आहे. या ठिकाणी धुमेगावचे माजी सरपंच आहेत, या ठिकाणी हनुमान उपस्थित आहेत. बोलूयात, काय सांगणार दादा, विजयराजे आमदार होत आहेत गेवराई मतदारसंघाचे? विजयराजे जवळपास आता त्यांचं घराणं म्हणजे 15 वर्षापासून सत्तेच्या बाहेर होता, पण सत्तेच्या बाहेर असताना सुद्धा त्यांनी भरपूर खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहेत. आणि आता सध्याचा निकाल आपण जो बघताय, प्रत्येक फेरीमध्ये 1000, 500, 2000, 3000 मतांनी लीडच मिळत चाललेली आहे. 1 नंबरपासून तर सुरुवातीपर्यंत शेवटपर्यंत आज आता 18व्या फेरीपर्यंत मायनस एकाही फेरीमध्ये झालेलं नाहीत. आणि आम्हाला असा विश्वास आहे की ती 100% विजयी होणार. कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून? तरी साधारणतः 40,000च्या पुढेच लीड राहील त्यांना. तर आपण पाहिलेलं आहे धुमेगावचे माजी सरपंच आहेत आणि 40 ते 50,000ची लीड विजयराजे पंडित यांना या गेवराई मतदारसंघातून राहणार आहे, असा देखील त्यांनी ठाम या ठिकाणी विश्वास या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. विजयराजे पंडित यांचे या ठिकाणी जे हितचिंतक आहेत, कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने दिवाळी साजरी करताना आपण पाहत आहोत. काय नाव आहे आपलं? बोला ना, काय नाव आहे आपलं? मनोहर गोरडे. राहणार कुठले? गुंतेगाव. बरोबर. काय सांगाल विजयराजे पंडित विषयी? आता खूप मोठा आनंद झाला राजे निवडून आल्याबद्दल आणि खूप सामाजिक कामं केले त्यांच्या पूर्वज सगळ्या दादांनी म्हणा, साहेबांनी म्हणा, खूप मोठ्या लीडने समजा यायला पाहिजे होती ती. खूप आले. समाधान झालंय का आपलं? आता खूप मोठ्याला समाधान. कधीपासून आहे त्यांचे कार्यकर्ते तुम्ही? जवळजवळ माझं 30 वर्षाचा काळ आहे. तर आपण पाहिलेलं आहे 30 वर्षापासून अमरशिव पंडित यांचे ते कट्टर समर्थक आहेत आणि आता विजयराजे पंडित यांचा आमदारकी पदाचा फायनल झालेला आहे आणि आता ते विकासाच्या मार्गाने गेवराई मतदारसंघामध्ये काम करतील असा देखील त्यांना या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत जवाहर नवोदय विद्यालयाचा जो परिसर आहे तो विजयराजे पंडित यांच्या समर्थकांनी गजबजलेला आहे आणि या ठिकाणी दिवाळी साजरी होत आहे. दिवाळी आपण पाहत आणि कधी आनंद उत्सव साजरा होतो या ठिकाणी विजयराजे पंडित यांची वाट पाहत आहेत कार्यकर्ते. या ठिकाणी विजयराजे पंडितांची वाट पाहताना आपण प्रत्यक्षात पाहत आहोत. या ठिकाणी शिवछत्र परिवार जो प्रेम करणारे जे गेवराई मतदारसंघातील तमाम जनता आहे या जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरामध्ये गजबजलेला परिसर आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी दिवाळी साजरी केली जात आहे. आपण बघूयात या ठिकाणी कशा प्रकारे आनंद उत्सव साजरा केला जात आहे आणि आपण बघूयात विजयराजे पंडित आता गेवराईचे मतदारसंघाचे आमदार झालेले आहेत. काय विकास योजना राबविल्या पाहिजेत? कुठले बाबा तुम्ही? का नाव आहे आपलं? सुखदेव तेजू राठोड. बर. आता विजयराजे आमदार होत आहेत, काय केलं पाहिजे आता आपल्या तालुक्यासाठी? त्यांनी सारे विकास करते तेच. बर. तुमच्या अंगावर गुलाल दिसत नाही, सगळा उत्साह आहे, दिवाळी साजरी आहे. होय ना, आता गुलाल टाकते ना आता. तर ठीक आहे. ओके. आपण बघूयात या ठिकाणी गावाचे जी प्रमुख असतात त्या ठिकाणी एका साईडला बसलेले आहेत. विजयराजेच नव्हे तर शिवछत्र परिवार प्रेम करणारी ही जनता आहे. विजयराजे पंडित हे कधी बाहेर येतात आणि त्यांच्यामध्ये कधी सामील होतात आपण ते प्रत्यक्षात पाहूयात. आपण यांना जाणून घेणार आहोत या ठिकाणी कशा प्रकारे इलेक्शनचे पार पडले. काय नाव आहे आपलं? विजयराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जवान साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज या ठिकाणी जो उत्साहाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे तो खऱ्या अर्थाने उमेदवाराने जे विकासाचं शब्द दिलेला आहे सर्वसामान्यांना, वंचितांना, पीडितांना, दलितांना, शेतकऱ्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचं महायुती सरकारने जे पाठीमागे 2.5 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे त्या 2.5 वर्षामध्ये केलेल्या ही खऱ्या अर्थाने पावती आज या जनतेने विजयसिंह पंडित यांना दिलेली आहे. महायुती पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभी आहे. तालुक्यातील जनतेचा प्रश्न जर पाहिला आपण खऱ्या अर्थाने तर तालुक्यामध्ये आम्ही जेव्हा हिंडलो प्रचारासाठी तेव्हा ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि अपेक्षा व्यक्तच नाही तर मागच्या 2.5 वर्षांमध्ये महायुती सरकारने सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, पीडितांसाठी, दलितांसाठी आणि वंचितांसाठी जे कार्य केलेलं आहे ते उल्लेखनीय कार्य आहे आणि त्यामुळेच आज पूर्ण गेवराई तालुक्यातच नव्हे, बीड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये जनता उभी आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं.
पाहिलेलं आहे या ठिकाणी बंजारा समाजाचे नेते आहेत. बंजारा समाजाच्या नेत्यांनी विजयराजे पंडित कशा प्रकारे आमदार झालेले आहेत, त्यांच्या पाठीमागं कशा प्रकारे जनता आहे ते त्यांनी या ठिकाणी आपलं त्यांच्या मनोगतामधून व्यक्त केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी विजयराजे पंडित मध्ये आहेत, फेऱ्या पाहत आहेत आणि ते बाहेर कधी येतात काय नाही त्याच्यामुळे त्यांचे हितचिंतक या ठिकाणी मोठी वाद पाहत आहेत. आणि या ठिकाणी हे जो नवोदय विद्यालयाचा जो परिसर आहे या ठिकाणी दिवाळी साजरी केली जात आहे. या ठिकाणी गेवराई मतदारसंघामध्ये प्रथमच विजयराजे पंडित हे आता आमदार होत आहेत. या ठिकाणी कोंबारवाडीचे सोसायटीचे चेअरमन आहेत दत्ताभाऊ भोजगुडे. दत्ताभाऊ, विजयराजे आज आमदार होत आहेत, काय सांगणार याविषयी आपण? विजयराजे हे आमदार होणारच होते, कारण भैयासाहेबांचं हे परफेक्ट नियोजन, त्यांनी लावलेली फिल्डिंग आणि कुणाचंही मन या इलेक्शनमध्ये कसल्याही प्रकारे न दुखवता सर्व समाजाला सगळ्यांना बरोबर घेऊन जे साहेबांनी नियोजन केलं आणि विजयराजांबरोबर रणवीर भैया आपले पृथ्वीराज यांचं जे युवकांचं संघटन त्यांच्याबरोबर होतं, या सर्व गोष्टीचा विजयराजांच्या विजयामध्ये खूप मोठा वाटा आहे. यामुळे विजयराजांचं या ठिकाणी विजय झालेला आहे. आता काय केलं पाहिजे? आता विजयराजे आमदार झाले जातात, मतदारसंघासाठी काय योजना राबविल्या पाहिजे? सार्वजनिक जे योजना असतात, सार्वजनिक मतदारसंघामध्ये जे कामं व्हायला पाहिजेत त्या सर्व सार्वजनिक कामासाठी त्यांनी पुढाकार घेऊन आता वरती सत्ता आहे, राज्याची पण सत्ता आहे. आतापर्यंत सत्ता नव्हती, आता तुम्हाला विजयराजांना हे कारण सांगून चालणार नाही. सत्ता वरची आणि खालची असल्यामुळे त्यांना सार्वजनिक कामं हे करावेच लागतील. मग ते सिंचनाचे असतील किंवा आणखीन जे काही बॅकलॉग भरून राहिलेला आहे गेवराई तालुक्याचा, हा त्यांना येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण मार्गी लावावा लागेल. तर पाहिलं आहे, हे आहेत कुंभारवाडीचे सेवा सोसायटीचे चेअरमन. त्यांनी आता शिवछत्र परिवाराने कशा प्रकारे गेवराई मतदारसंघामध्ये मेहनत घेतली आणि ते मेहनतीचं फळ आज गेवराई मतदारसंघातील जनतेने दिलेलं आहे. आणि आता ओलिताखाली 100% जमीन येणार आहे. आपण कोणी बोलणारच का याविषयी? बोलणार का? चला, तर त्याच्यामुळं आता आपण बघूयात गेवराई मतदारसंघामध्ये कशा प्रकारे वातावरण आहे, कशा प्रकारे दिवाळी साजरी होती या गेवराई मतदारसंघामध्ये. काय नाव आहे आपलं? उत्तरेश्वर तौर. राहणार कुठले? गोपत पिंपळगाव. बरं. कसं आहे वातावरण आता गेवराई मतदारसंघात? सगळ्याला दिसते की फक्त आणि फक्त घडीचं वातावरण गेवराईमध्ये. असं वाटत होतं का विजयराजे आमदार होणार आहे तुम्हाला? वाटणारच ना. ज्या लोकांनी काम केलं त्यांचंच वातावरण राहणार. आणि विरोधक जे म्हणतात हे काय काम करत नाहीत, तर तमाम लोकांनी दाखवून दिले की कोण काम करते आणि कोण नाही करते. विजयराजे पंडितने काय कामं केलीत आपल्या सर्कलला तिकडं? राजेंच्या मोठ्या बंधू जे आहेत अमरसिंह पंडितांचं महत्त्वाचं काम आहे. प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था, बंधारे असतील आणि विमा प्रश्न, आणेवारीचा प्रश्न, हे कोणीच काम केलं नाही. ते फक्त आणि फक्त पंडित घराण्याने केलेले. काय कामं केले पाहिजे? आता आमदार झालेत विजयराजे, काय कामं केली पाहिजेत? आता आमदार झाल्यानंतर ज्या गावामध्ये आता आमच्या इथं विशेषतः काय आहे, ऊसाचा प्रश्न भरपूर आहे. पाणी हेच आणतात आणि त्यामुळे ऊसाची लागवड भरपूर होती. फक्त नियोजनाची गरज आहे आणि ते करतीलच. ओके. तर आपण पाहिलेलं आहे प्रत्यक्षात या ठिकाणी विजयराजे पंडित आता आमदार तर झालेले आहेत आणि गेवराई मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, या ठिकाणी आता तो सुळी सुटणार आहे. आपण पाहत आहोत विजयराजे पंडित गेवराईचे आमदार झाल्यात जमाय 100% आता यश आलेलं आहे. 16वी फेरी कंप्लीट झालेली आहे. बघूयात आपण या ठिकाणी कोणाचं काय मत आहे, काय बोलणारच आपण? बोला, काय मत आहे आपलं? विजयराजे पंडित 35 ते 40 हजारांनी निवडून येणार आहेत. बरं, काय नाव आहे आपलं? संभाजी दत्तात्रय शिंगारे. राहणार कुठले? आंतरवाली. हा, बुद्रुक. हा विश्वास आहे का तुम्हाला? हा विश्वास. सर, बघितलेलं आहे आपण आंतरवालीचे शिवछत्र परिवाराचे सदस्य आहेत. 35 ते 40 हजाराच्या लीडने विजयराजे पंडित हे आमदार होणार आहेत असा त्यांना ठाम विश्वास आहे. आणि ते आंतरवाली येथील रहिवासी आहेत. आणि पाहत आहोत आपण या ठिकाणी कशा प्रकारे विजयराजे पंडित यांचे कार्यकर्ते गुलाल उधळीत आहेत. दिवाळी साजरी केली जात आहे. मोठा उत्साह कार्यकर्त्यामध्ये आहे. विजयराजे पंडित कधी बाहेर येत आहेत, कधी हितचिंतकामध्ये मिसळून आनंद उत्सव साजरा करतात विजयाचा. आपण पाहू या ठिकाणी खूप असा जनसमुदाय गेवराई मतदारसंघातील तमाम जनता या जवाहर नवोदय विद्यालयाच्या मैदानावर सहभागी झालेली आहे आनंद उत्सव साजरा करताना. आणि विशेष म्हणजे आपण पाहत आहोत या ठिकाणी बघूयात आपण
कशा प्रकारे विजयराजे पंडित यांचा आनंद उत्सव, विजयाचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे. तर बोला, का नाव आहे आपलं? का नाव आहे आपलं? शेख मुख्तार. राहणार कुठले? नाथापूर. बरं बरं. काय सांगाल आता विजयराजे आमदार झाले? 50,000च्या पुढे येणारे निवडून. हा, आता काय केलं पाहिजे? आता आमदार झालेत ते, आता विकास कामे केले पाहिजे. कोणता विकास राहिला आपला? नाथापूरचा बंधारा वगैरे सगळं काम राहिले, सिंधपणा पाणीदार करणारे ते. बरं. आपण पाहिलं आहे नाथापूरचे आहेत ते, आणि नाथापूरचं बंधाऱ्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. या ठिकाणी आपण बघूयात. बरं. आता सरपंच आहेत खेरडावाडीचे, आणि बघूयात आता विजयराजे आमदार झालेत, काय सांगणार आपण याविषयी? आता या ठिकाणी विजयराजे आमदार झालेत, त्यामुळं आपल्या गेवराई तालुक्याला जे विविध विकास कामापासून वंचित राहिलेला तालुका आहे, तर आता ह्यावेळेस विजयराजे आणि भैयासाहेबाच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. रस्ते, पाणी आणि सिंचनाखाली क्षेत्र वाढणार आहे, शाळा, सगळं म्हणजे जो आतापर्यंत 25 वर्षामध्ये विकास राहिला होता तो पूर्ण होणार आहे ह्या 5 वर्षामध्ये. विजयराजे आणि भैयासाहेब सर्व घटकापर्यंत गेवराई तालुक्याचा विकास करणार आहेत आणि सर्व घटकापर्यंत न्याय देणार आहेत असं. ओके. तर हे आहेत माजी सरपंच कादेसाहेब, यांनी देखील अमरशिव पंडित यांच्याविषयी विकासाचे काम. आणि आता पाहतात आपण गेवराई तालुक्यातील पवळेजवाडीचे सरपंच युवराज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, ते शिवछत्र परिवारचे सदस्य आहेत. जाणून घेऊयात आता विजयराजे आमदार झाले आहेत, काय अपेक्षा आहेत आपल्याला विजयराजेकडून? आता विजयराजाकडून तर आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत. आता खेडे पाळे सगळीकडे विकास होईल, आणि त्यांच्याकडे 25 वर्ष सत्ता नसताना बी सत्तेपेक्षा भयानक त्यांनी लोकांचे कामं केले, सर्वसामान्य माणसाचे काम केले, सर्वसामान्य माणसाचे कामं केले. जिथं अडचणी पोलीस स्टेशन, तहसील, पंचायत समिती त्यांनी मदत केली. आता तर त्यांच्याकडे सत्ता आली, सत्ता झाल्यावर भरपूर विकास काम करते, आम्हाला त्यांच्यावर भरोसा आहे. आणि याच्या अगोदर पण भरोसा होता शिवछत्र परिवार एकच राजे विजयराजे. आणि हे जे प्रस्थापित आमदार लोक होते का, माझे आमदार हे झाले 10 वर्षापासून यांना गुरमी होती सत्तेची, आम्ही हे करू ते करू, आम्हाला गरज नाही, लोकांना गरज आहे. पण आज जनतेने दाखवून दिलं तुमची लायकी काय आहे. तुमच्या रिक्षा पलटी केला, टायर गायब झाले तुमचे. फक्त आता एकच राजे विजयराजे. धन्यवाद. तर आपण पाहिलं आहे पवळेजवाडीचे सरपंच आहेत आणि शिवछत्र परिवाराचे सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. विजयराजे पंडित आमदार होतील अशी त्यांना ठामपणे विश्वास होता आणि गॅरंटी होती. विजयराजे पंडित कशा बोलूयात आपण, काय नाव आहे आपलं? माणी कांडळे. राहणार कुठले? भाटेपुरी. बरं. काय सांगाल आता विजयराजे आमदार झालेत? मी आता एवढंच सांगू शकतो की 20 वर्षाचा बॅकलॉग गेवराई तालुक्याचा भरून निघणार आहे, आणि गेवराई तालुका हे चांगल्या पद्धतीने विकासमय गेवराई तालुक्यात दिसणार आहे. विजयराजे पंडित हे खूप आणि कर्तृत्वदक्ष आमदार होणार आहेत, झालेतच होणार आहेत, म्हणजे झालेतच, आज आघाडीवर आहेत आता. त्यामुळे मी जनतेने जे काय समजा भरभरून मतदान केलं आहे त्या सगळंच गेवराई तालुक्याच्या जनतेला धन्यवाद देतो. आणि आमदार झालेत विजयराजे, आता मतदारसंघासाठी काय योजना राबविल्या पाहिजेत आता आमदारांनी? त्यांनी दिलेले शब्द आहेत की हे पाणी समजा शेतीसाठी, सिंचनासाठी जे पाण्याचं समजा साधन त्यांनी दिलेलं आहे, किंवा गोदाखोऱ्यातलं पाणी जे सिंफानामध्ये आणणार आहेत ते राबवलं पाहिजे. गावातील काही रस्त्याची समस्या असतील, दळणवळणाची साधनं, काही रोड असतील, काही बंधारे असतील, हे विजयराजेने दिलेले शब्द आहेत, अजितदादाने दिलेले शब्द आहेत, हे त्यांनी केलं पाहिजे. ओके. तर हे आहेत भाटेपुरीचे सरपंच आढागळे आहेत. विजयराजे पंडितनी काय योजना राबविल्या पाहिजेत? गेवराई मतदारसंघाचा आमदार झालेले आहेत, कशा प्रकारे जलसिंचनाखाली जमीन आणली पाहिजे हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. काय नाव आहे आपलं? राजेंचं नेतृत्व एक नंबर आहे, आणि राजे आहेत का, राजेंचं आदरणीय अमरशिव पंडित साहेबांच्या वाचल्यातून एक नंबरचं काम झालेलं आहे. आणि अद्याप पंचमुखेश्वर देवस्थानच्या ब मध्ये आता परत चौथ्यांदा सभामंडपाचं काम होऊन अद्याप घाटाचं काम चालू आहे. आणि राजेंनी आणि साहेबांनी भरपूर भाटेपुरीसाठी योगदान केलेलं आहे. तर आपण पाहिलं आहे भाटेपुरीमध्ये विजयराजे पंडित असतील, अमरशिव पंडित असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे. आणि तो तिथला जो तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला बचा दर्जा मिळून दिलेला आहे असं तिथलं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आपण मग या ठिकाणी बघूयात विजयराजे पंडितांचे चाहते या ठिकाणी मोठा उत्साह साजरा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा जल्लोष या ठिकाणी कशा प्रकारे या करताना पाहत आहोत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विजयसिंह पंडित बोल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विजयराजे पंडित यांचे चाहते उत्साह साजरा करत आहेत. बघूयात आपण कशा प्रकारे विजयराजे पंडित यांचे समर्थक, हितचिंतक कशा प्रकारे साजरा करताना आपण पाहत आहोत. या ठिकाणी मोठा उत्साह विजयराजे पंडित यांचा जल्लोष
जल्लोष म्हणता येणार नाही, एका प्रकारे दिवाळी या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पटांगणामध्ये साजरी होताना आपण पाहत आहोत। या ठिकाणी विजयराजे पंडित यांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये बोला। नमस्कार, मी ॲडव्होकेट विक्रम काळे, मी गेवराई कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतो। नाभिक समाजाचा अखिल भारतीय युवा सेनेचा महाराष्ट्राचा प्रवक्ता असून जे काय तथाकथित आमदार आहेत त्यांनी जो काय त्यांची दमदाटी शाही चालू केली होती त्यांना तोडीस तोड म्हणून शिवछत्र परिवार हा गोरगरिबाच्या कार्यासाठी उभा राहणारा परिवार असून आज शिवछत्र परिवाराचे विजयसिंह शिवाजीराव पंडित यांचा विजय होत असून ते ह्याच्या पुढं किंवा ह्याच्यानंतर गोरगरिबांसाठी लढतील। तर हे आहेत ॲडव्होकेट काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। शिवछत्र परिवार हा 24 तास जनतेच्या सेवेमध्ये राहणार आहे आणि या ठिकाणी आपण बघूयात या ठिकाणी या ठिकाणी आंतरवलीचे माजी सरपंच किरण भैया वावरे आहेत। किरण भैया, आज विजयराजे पंडित आमदार होत आहेत, काय सांगणार त्याविषयी आपण? आधी आम्ही घोषणा आज खऱ्या अर्थाने आज गेवरा तालुका सगळ्या दृष्टिकोनाने पुढे येणार। 10 वर्ष बॅकलॉग सगळा भरून निघणार। विजयसिंहराजे पंडितातून आज आमदार झाले याची सगळ्या खुशी आज आमच्याकडे प्रत्येक घराघरी दिवाळी साजरी होणार। तर हे आहेत आंतरवलीचे माजी सरपंच किरण भाई वावरे, हे छत्र परिवाराचे एक सदस्य आहेत। त्यांनी आता या प्रकारे कशा प्रकारे दिवाळी साजरी केली जात आहे आपण त्या ठिकाणी त्यांचं मत या ठिकाणी मांडलेलं आहे। आपण आता प्रत्यक्षात या ठिकाणी विजयराजे पंडितवर प्रेम करणारे जे काय कार्यकर्ते आहेत, ही चिंतक आहेत, आपण आता त्या ठिकाणी जात आहोत। या ठिकाणी कोळगावचे रमेश भाऊ करांडे आहेत। या ठिकाणी कोळगावचे पदाधिकारी विजयराजे पंडित यांचे समर्थक शिवछत्र परिवार सदस्य आहेत रमेश करांडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल, आता विजयराजे पंडित आमदार झालेले आहेत? विजयराजे पंडित यांचं सर्वच तरुण वर्गाने काम केलेलं आहे आणि विजयराजे पंडितांना इथं कुठल्याही जातीच्या पातीच्या राजकारणाचा कुठलाही परिणाम झालेला नाही। सर्वच लोकांनी मतदान करून त्यांना विजय दिलेला आहे। बरं, आता किती फेरी सुरू आहे आणि कितीची लीड आहे विजयराजे पंडित यांना? आता 21 आली आणि 35,000ची लीड आहे। किती लीड राहू शकते विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघातून? 40 ते 45,000 आपण प्रत्यक्षात पाहिलं आहे। कोळगावचे युवा नेतृत्व आहेत रमेश करांडे, 40 ते 25,000ची लीडने विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघातून विजय होणार आहेत आणि शिवछत्र परिवाराने सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभाग राहून शनी त्यांनी आपला शिवछत्र परिवाराने आपलं कार्य पार काढलेलं आहे। तर या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत की विजयराजे पंडित यांच्यावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते अशा प्रकारे विजयराजे पंडित यांचं आनंद उत्सव साजरा करताना आपण पाहत आहोत। या ठिकाणी आनंदच नव्हे तर दिवाळी साजरी होते। दिवाळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी काही विजयराजे पंडित यांचे कार्यकर्ते आहेत, या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आले आहेत। काय नाव आहे आपलं? राहुल गाडी, राहणार कुठाले? काय सांगाल, विजयराजे आमदार होत आहेत आता? विजयराजे आमदार होतात, एक युवकांना एक मोठं प्लॅटफॉर्म मिळणार आहे आता विजयराजे आमदार झाल्यामुळं आणि एक गेवराई तालुक्याला एक 15-20 वर्षापासून रखडलेला विकास आता त्याची उणीव चांगल्या प्रकारे भरून निघणार आहे। तर आपण पाहिलं आहे तळवट बोरगावची गाडी आहेत, जो काय गेवराई मतदारसंघात जो विकास रखडलेला होता 15-20 वर्षापासून तो विकास आता विजयराजे पंडित यांच्या माध्यमातून भरून निघणार आहे असा ठाम विश्वास तळवट बोरगावचे गाडी यांनी आपण या ठिकाणी बोलून व्यक्त केलेला आहे। आपण या ठिकाणी पाहूयात की काय वातावरण आहे गेवराई मतदारसंघामध्ये, कशा प्रकारे जल्लोष साजरा केला जात आहे। आपण आता त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी गेवराई मतदारसंघाचं धाडसी नेतृत्व ज्याने काही दिवसापूर्वीच विजयराजे पंडित असतील, भैयासाहेब पंडित असतील यांच्या प्रवेश केला आहे आणि विजयराजे पंडित यांना आमदार करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा असा समजला जातो असे कालिदासरावजी नवले
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज विजयराजे पंडित आमदार होत आहेत. काय वाटते आपल्याला नवले साहेब? एक लक्षात घ्या, गेवरा तालुक्यातील जनतेला परिवर्तन पाहिजे होतं आणि परिवर्तन करत असताना मी अशा नेतृत्वाला संधी देणं गरजेचं होतं की ज्यांच्या माध्यमातून गेवरा तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील, विकासाचे प्रश्न सुटतील. आदरणीय भैयासाहेबांच्या माध्यमातून या गेवरा तालुक्यात अगोदरच विकास कामं खूप चालू आहेत आणि विजयराजेच्या माध्यमातून तरुणाला, युवकाला नवीन व्यवसायाच्या संध्या उपलब्ध होतील आणि गेवरा तालुक्याचा सर्वांगीण विकास होईल. हा हेतू समोर ठेवून गेवरा तालुक्यातील माझ्यासारख्या असंख्य लोकांनी आदरणीय राजेला आमदार करण्यासाठी आपल्या जीवाचं रान केलं. आपण जी प्रवेश केला होता तो सार्थी लागला असं वाटतंय का आपल्याला? साहेब, माझ्या गावातून गेवरा मतदारसंघात सगळ्यात जास्त लीड देणारी ग्रामपंचायत रुई ग्रामपंचायत आहे. 1100 मताचं मताधिक्य विजयराजे पंडितांना माझ्या गावातून. कितीचे लीडने विजयराजे आमदार होतील असं वाटतं? मला क्लिअर सांगतो, विजयराजे 45 ते 50,000 मताच्या. आपण या ठिकाणी पाहिलं आहे, कालिदासजी नवले साहेब यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता आणि आज त्यांचा प्रवेश सार्थक झालेला आहे आणि गेवरा मतदारसंघामध्ये 40 ते 50,000 लीड विजयराजे पंडित यांना मिळणार आहे असं त्यांनी ठाम या ठिकाणी विश्वास साध्य केलेला आहे. आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत, कालिदासजी नवले यांचा जो प्रवेश सोहळा गेवरा मतदारसंघामध्ये नंबर 1चा ठरला होता, आज तो सार्थकी लागलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये कालिदास नवले या ठिकाणी आपला आनंद साजरा करत आहेत. ही चिंतक आहेत. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओ दीपक भाऊ, दीपक या ठिकाणी नाही पब्लिक राहून या ठिकाणी शिवछत्र परिवाराचे एक निष्ठ सदस्य जे भाऊ यांचे कट्टर समर्थक आहेत, अमरसिंह पंडित यांचे कट्टर समर्थक आहेत. विजयसिंह पंडित असतील, रणवीर काका पंडित असतील, पृथ्वीराज पंडित असतील आणि शिवछत्र परिवारामध्ये ज्यांच्याकडे एक सदस्य म्हणून पाहिलं जात आहे असे दीपक तात्या आतकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्या, आज आमदार विजयराजे पंडित होत आहेत, काय सांगणार याविषयी आपण? हा जो विजय आहे गेवराईच्या जनतेचा आहे. माननीय अमरसिंह पंडित साहेबांनी जे 10 वर्षापासून तालुक्यात पेरला आहे, जे परिश्रम करीत आहेत, तो परिश्रमाचा हा विजय आहे आणि हा विजय हा सर्वसामान्याचा विजय आहे आणि हा विजय कमीत कमी 50,000 मताच्या पुढे विजय होणार आहे. बरं, आता विजयराजे आमदार झालेत, काय योजना राबविल्या पाहिजेत आता आपल्या गेवरा मतदारसंघात? आमचा जो जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे जाहीरनामा केला आहे त्यातले कामं आम्ही चालू केलेले आहेत आणि त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही काम करणार, कारण महाराष्ट्रात सत्ता ही महायुतीची येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही कामं चांगल्यापैकी करणार आहोत. किती लीड राहू शकते मतदारसंघात विजयराजे यांना? 40,000च्या वर लीड राहील. पाहिलं आहे आपण, दीपक तात्या आतकरे हे एक शिवछत्र परिवारचे कट्टर समर्थक आहेत आणि विजयराजे पंडित हे 40 ते 50,000च्या मताने विजय होतील असा त्यांना ठाम विश्वास आहे. आपण बघूयात या ठिकाणी कशा प्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि बघूयात कार्यकर्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा उत्साह आहे. आपण या ठिकाणी पाहूयात विजयराजे पंडित यांचे काही समर्थक आहेत आणि आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून कशा प्रकारे काय आहे. शिवाजीराव पंडित मिळालेली बोलणार का आपण? काय नाव आहे तेजस्वी सर, काय सांगाल विजयराजे आमदार विषयी? विजयराजेच आमदार होणार आहेत. 100% झालेत. काय सांगणार तुम्ही आता याविषयी? आता असेल पन्हाळा देवरीला त्यांनी का 9 ते 8 बॅरेजेस कोल्हापूर टाईपचे हे केलेले आहेत 100%. त्या आधारित 32,000 हेक्टर जमीन वरिताखाली येणार आहे. त्यामुळं गरीब शेतकरी जो ऊसतोड कामगार आहे, गरीब शेतकरी ऊसतोड कामगार हा ऊसतोड कामगाराला जाणार नाही, कमी होणार आहे. त्याच्यामुळं विजयराजेच आमदार होणे हे आहे. तर आपण पाहिलं आहे विजयराजे पंडित आता आमदार झाले आहेत आणि गेवरा मतदारसंघातील जमीन कशा प्रकारे वलिताखाली येणार आहे. या ठिकाणी सिरस सावरगावचे सरपंच आहेत विष्णू पिसाळ, काय सांगाल सरपंच, विजयराजे आता आमदार झालेले आहेत? आमदार होणारच होते. आम्ही सगळ्या गेवराई तालुक्याने सगळ्या जनतेने प्रयत्न केले ते होते म्हणून आम्ही आमदार होणार होतो. बाईट तुम्ही
कितीची लीड राहू शकते गेवराई मतदारसंघातून विजयराजे पंडितांना? 50,000ची लीड. काय केलं पाहिजे आता विजयराजे आमदार झालेत, काय केलं पाहिजे त्यांनी आता? आपल्या मतदारसंघाचा विकास करणं आवश्यक आहे. मतदारसंघाचा विकास वगैरे केला पाहिजे आणि एक विकासात्मक नेतृत्व आपल्या गेवराई मतदारसंघाला आपल्याला वगैरे आहे. आणि निश्चितच खास करून जे साहेबांचा जो काही मानस आहे की आपला संपूर्ण गेवराई तालुका हा ओलिताखाली आणायचा आहे. माझ्या तालुक्यातील शेतकरी हा समृद्ध आर्थिकदृष्ट्या शेतीच्या दृष्टीने समृद्ध आणि स्वयंपूर्ण झाला पाहिजे. त्यासाठी सिंदफणा नदीवर जे बॅरेक आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, पाणी अडवायचं आहे. त्याचबरोबर ह्या पाण्याचा सगळा उपयोग आपल्याला संपूर्ण गेवराई तालुक्यात तिकडे गंगा आपली जी गोदावरी नदी आहे तिथपर्यंत ह्या सगळ्या पाण्याचा उपयोग वगैरे करायचा आहे. आणि आपल्या गेवराई तालुका गंगा नदी गोदावरी नदीच्या आणि सिंदफणा नदीच्या मध्ये जो आपला गेवराई तालुका आहे तो गेवराई तालुका सुजलाम सुफलाम कसा बनेल तो बनला पाहिजे. यासाठी विजयराजे पंडित आदरणीय भैयासाहेब पंडितांच्या मार्गदर्शनाखाली विजयराजे पंडित एक विकासात्मक गेवराई तालुका कसा असतो हे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श तर आपण पाहिलं आहे विजयराजे पंडित आमदार झाल्यानंतर काय योजना राबविल्या पाहिजेत तर आपण बघूयात. या ठिकाणी दीपक तात्या आतकर असतील, का नाव आपलं रे चल तसलं नाही, बघूयात काय या ठिकाणी बघूयात. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साह साजरा केला जात आहे. ओ बाळासाहेब काय सांगाल आता विजयराजे पंडित आमदार झालेत आपल्या गेवराई मतदारसंघाचे? एकच राजे, एकच राजे, कोण म्हणता येत नाही. खरं परिवर्तन 2014च्या नंतर आज गेवराई मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि राजे किमान 50,000नी निवडून येताना आपल्याला दिसतात. ही खरी गोष्ट आहे का सांगा? काय योजना राबविल्या पाहिजे? राजे आमदार तर झालीत आता विजयराजेच्या विजयराजेच्या माध्यमातून गेवराई तालुक्याचा सर्वांगीण विकास. बोला बोलले ना तुम्ही, बरं बोला काय सांगाल आता विजयराजे आमदार झालेत, काय सांगणार आपण? विजयराजे आमदार झाले नाही, 50,000 आमदार झाले. काय राबविलं पाहिजे योजना त्यांनी? योजना आता पाणी बिनी सगळं विकास होणार आहे आता. तर आता पाहिलेलं आहे विजयराजे पंडित हे आमदार झालेले आहेत आणि काय बोलणार आपण, काय बोलणार? गेवराई तालुक्याचा नक्कीच काळा पलट आल्याशिवाय राहणार नाही. सिंदफणा पट्टा पाणीदार करतील एवढा शब्द. आणि आता गेवराईचे आमदार विजयराजे पंडित झालेले आहेत आणि काय योजना राबविल्या पाहिजे ते आता जाणून घ्या. तुमचं नाव सांगा अगोदर. भागवत परळकर. बरं राहणार कुठे? गेवराई. बरं आता विजयराजे पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार झालेत, काय केलं पाहिजे त्यांनी आता मतदारसंघाला? राजेला जे करायचं आहे ते शिवछत्र परिवार आतापर्यंत जे गेवराई तालुक्यासाठी केलेलं आहे तसं असं हे भावी चालू आमदार होते त्यांनी असं कोणतेही कामं केलेलं नाही किंवा कोण्याही कार्यकर्त्याला किंवा कोणत्याही याला जवळ धरलेलं नाही व त्याच्यामुळे त्यांना कुठेही नाही, त्यांना तिसऱ्या नाही 4थ्या नंबरवर जायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे विजयराजे यांनी जे विकास कामं केलेत, साहेबांनी जे कामं केलेत, ते शिवछत्र परिवारांनी जे गेवराई तालुका जो हे केलेलं आहे त्या हिशोबाने आज सर्व लोकांची एक मत दिलंय. ते मत जे कळलं आहे ते कॉल असा आहे की इथून पुढं आता 25 वर्ष मागे पुढे बघायचं नाही. शिवछत्र परिवार, शिवछत्र परिवारात हा गेवराई तालुक्यात किमान राहणार आहे. आणि राजे जे दिलेलं आहे वचननामा ते पूर्तता करतील व इथून पुढे बी जे विकास काम आहेत त्याच्यात आडीधडीने कोणचे बी असू, हॉस्पिटल असू, दवाखाना असू, शाळेचे असू, सर्व कामात हे विजयराजे पंडित यांचं हे सक्षम आहेत. कार्यकर्त्यासाठी धावून येणार आहे आता एक समक्ष नेतृत्व हे गेवराई तालुक्याला लाभलेलं आहे. काय बोलणार? अमरसिंह पंडित हे एक वचनी एक जबानी माणसं आहेत. त्यांचे बंधू विजयराजे सिंह हे सत्यवान आहेत आणि ही लीड गेवराई तालुक्यात राहणारच आहे. अमरसिंह पंडित हे कृष्णाचा अवतार आहे. ओके ओके धन्यवाद धन्यवाद. तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी विजयराजे पंडित असतील, अमरसिंह पंडित असतील यांच्याविषयी लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह साजरा करत आहेत. आपण बघूयात या ठिकाणी कशा प्रकारे जल्लोष या ठिकाणी केला जात आहे.